काय होतं माहिती, माझी फसगत बऱ्याचदा झाली आहे. अच्छा. म्हणजे एक भूमिका सांगितली आणि ती निघाली, त्याचं चित्रीकरण वेगळ्या पद्धतीनं झालं, असं बऱ्याचदा झालंय. मी घरी पोचले नाही पोचले तर मला फोन आला की अहो जरा लवकर येता का हॉस्पिटलला. आणि मला असं झालं की आता स्कार्फ बी बांधून थोडंसं लपून छपून असं ट्रेनमध्ये आई बाबांच्या मध्ये उभं राहून यायची मी परत, की कोणी ओळखू नये, कोणी बघू नये. हे आयुष्यभर खूप स्ट्रॉंग बांधील की कोणावर नाहीये अजूनही. ते खंत आहे आपल्या इंडस्ट्रीची, की तितकी स्ट्रॉंग बांधिलकी नाहीये त्या कॉन्ट्रॅक्टची. त्यानंतर माहित नाही माझी अजून लाईफ कुठं कुठं म्हणजे गेली असते, कदाचित मोठी अजून हिरोईनही झाली असते. पण जे आता मला सॅटिस्फॅक्शन आहे ना, शांती आहे ना, ती मला आत्ता आहे. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज मी आलो आहे किशोरी शहाणे वीज हिच्या जू येथील निवासस्थानालगत जे ऑफिस आहे त्या कार्यालयामध्ये मी आलेलो आहे. नमस्कार. तुला नमस्कार म्हणणं दिलीप असं जरा फारच फॉर्मल वाटतंय. तू प्रेक्षकांना नमस्कार करतेस. हो हो, हेच मज्जाच्या सर्व प्रेक्षकांना माझा भावपूर्ण नमस्कार. थँक्यू. आणि मला आज तू इथं बोलवल्याबद्दल. अरे म्हणजे काय आता तुला मी काहीतरी वेगळ्या आठवणीमध्ये नेतो बघ. तू ज्यावेळेला करिअर सुरू केलं त्यावेळेला कपिल देव कॅप्टन होता भारतीय क्रिकेट संघाचा. बरोबर आहे. त्यानंतर मग मोहम्मद अझरुद्दीन कॅप्टन झाला, मग सचिन तेंडुलकर झाला, सौरव गांगुली झाला, बरोबर आहे. असं होत होत धोनी झाला, राहुल द्रविड झाला, रोहित शर्मा पर्यंत आपण आलो. मध्ये विराट कोहलीची एक मोठी इनिंग बघितली कॅप्टनशिपची. ही जी सगळी आपण इनिंग बघतोच आहे, पण तू मात्र आहे तशीच आहे. म्हणजे या ठणठणीत खेळपट्टीचं रहस्य काय? अरे वा, मस्त प्रश्न. कंपॅरिझन तर कमाल आहे. मला विचार करत होतो की अरे ही त्याला आधी सिनेमामध्ये कपिल देव कॅप्टन होता हे मात्र. करेक्ट 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 आहे. नाही नाही, खरंच ही ईश्वरची कृपा आहे असं मी म्हणेन. कारण नकळत मी या क्षेत्राकडे वळले गेले होते. म्हणजे जेव्हा माझी शाळा चालू होते, 7वी 8वीत वगैरे होते, तेव्हा एक बस जाहिरात पाहिली होती पेपरामध्ये आणि दुर्गा चाली गौरी या नृत्य नाटक मध्ये माझी एंट्री झाली. आणि तिथून जो नकळत प्रवास सुरू झाला ना, की म्हणजे शाळा आणि ते नाटक, मग शाळा आणि एखादं व्यावसायिक नाटक, मग कॉलेज आणि फिल्म कॉलेज आणि हे मिठीबाई कॉलेज. म्हणजे एक ते असं कंटिन्युअसली जोडीनं असं काहीतरी काम चालूच राहिलं. म्हणजे माझं इंटेन्शन होतं की एज्युकेशन करायचं, चार्टर्ड अकाउंटंट बनायचं. त्यामुळे मी हे सगळं माझे पॅशन आणि हॉबी म्हणून करत होते या क्षेत्रामध्ये. आणि जोपर्यंत माझं कॉलेज चालू झालं, कॉलेज संपलं, तोपर्यंत मला नकळतपणे मी 20 पिक्चर्सची हिरोईन झाले होते. त्यामुळे आणि तुला लक्षात असेल, बाळाचे बा ब्रह्मचारीच्या सेटवरती मी TY.BCom पास झाल्याचे पेढे वाटले होते राजकमल स्टुडिओ. येस. आणि तेव्हा तुम्ही सगळे आला होतात, कॉंग्रॅच्युलेट केलं होतं. आणि मला तो क्षण आणि तो दिवस खूप छानपैकी आठवतो. माझ्यासाठी तो मोठा दिवस होता आणि तुम्ही सगळे भेटलात त्या दिवशी. बरोबर आहे. सो तो असा माझा प्रवास नकळत चालत चालत मग 20 काय म्हणतात TY.BCom झाल्यानंतर मग प्रश्न होता, आता चार्टर्ड अकाउंटंट मला व्हायचं होतं. तर माझे जे CA होते त्यांनी सांगितलं की तू 2 दगडांवर पाय कशाला ठेवतेस, हे करिअर तुला चांगलं सूट झालं आहे, इथंच तू स्थायिक हो. आणि तिचं मी ऐकलं आणि मग आई बाबांना पण सांगितलं की आता चार्टर्ड अकाउंटंटचं नाहीये माझ्या डोक्यात. तर ते म्हणाले जे तुला करायचं ते कर. कारण तोपर्यंत काय झालं होतं की मी इतका विश्वास संपादन केला होता ना आई वडिलांमध्ये किंवा त्यांनी पण माझ्यामध्ये, की असं काहीच नव्हतं की मी काहीतरी वेगळं करते, त्यांचा विचार वेगळा आहे. त्यामुळे ते मला बिलकुल सपोर्टच करत होते कायम. मग ते बघायचे की मी एवढी हार्ड वर्किंग होते ना, मला असं आहे की जे मी काम करेन ना त्याचे 100% द्यायचे. मग ते ऍक्टिंग असेल किंवा शाळा कॉलेज असेल, सगळीकडे 100%. त्यामुळे मला तिकडे रिझल्टही चांगला मिळायचा. कॉलेज आणि शाळेमध्ये कॉलेजमध्ये रिझल्टही माझे चांगले असायचे. डिस्टिंक्शन मध्ये मी पास व्हायचे, 75+ असायचे कायम पर्सेंटेज. आणि इकडे पण माझे सिनेमे चांगले चालले होते. मग नंतर एक निर्णय घ्यायची वेळ आली, तेव्हा मग मी म्हटलं की आता हे करिअर आहे. आणि तेव्हापासून मग फक्त फिल्म्स किंवा फक्त सिरियल म्हणजे ऍक्टिंगच हे माझं मेन ध्येय राहिलं. पण कॉलेजमध्ये असतानाच आणि तू महाकालीला राहत असतानाच जवळच कमालिस्तान स्टुडिओ आणि तुला सुभाष घईच्या कर्मामध्ये नसरुद्दीन शाह सोबत एक सीन करण्याची जी संधी मिळाली, त्याबद्दल काय सांगशील?
त्याबद्दल असं सांगेन की जॅकी आमचा फॅमिली फ्रेंड झाला होता आणि खरं तर फॅन म्हणून आम्ही पोहोचलो होतो त्याच्या शूटिंगला, पण तो इतका म्हणजे काय म्हणतात मन मिळव आहे आणि आम्हाला नंबर दिला त्याने, घरचा नंबर. पूर्वी तो सगळ्यांना द्यायचा त्या घरचा नंबर आणि असेल घरी, घरी असेल तो अटेंड करायचा, नाही तर त्याची आई उचलायची. तर असं आमच्या त्या गप्पा गोष्टी करता करता मित्रासारखा झाला होता. मग कमालिस्तान मध्ये जेव्हा त्याचं शूटिंग असायचं तर तो आमच्या घरी यायचा जेवायला. भाकरी, झुणका, ठेचा त्याला फार आवडायचा. तर आई पण ते मस्तपैकी बनवून ठेवायची त्याच्यासाठी. आणि असं करत मग त्याने एकदा मला विचारलं की कर्मामध्ये सुभाष घई एक चेहरा शोधतायत. तोपर्यंत माझं कसं नाटकांमध्ये कामं चालू होती, पिक्चर लाईन असं काही नव्हतं विचार केलेला. तर मग मी गेले भेटायला, आई होती बरोबर आणि आम्ही गेलो. फिल्मिस्तान कुठे हे पण नाही माहिती, काहीच नाही माहिती. फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये आम्ही गेलो आणि तिथं त्यांची ओळख झाली सुभाष घईंची आणि ते म्हणाले की अच्छा ठीक आहे, हिचा कॉस्ट्युम वगैरे बनवा. म्हणजे नुसतं मला बघितलं आणि ते म्हणाले हा हिचं बनवा कॉस्ट्युम वगैरे सगळं. आणि ते नेक्स्ट डे माझं शूटिंग होतं आणि त्यांनी 2-3 सीन माझ्याकडनं करून घेतले त्या दिवसामध्ये. पण रिलीज झाल्यावर तुम्ही बघितलं की बरंचसं चॉप झालं होतं, जेवढं होतं तेवढं पण मला छान वाटलं होतं, कारण काही अपेक्षा नव्हतीच. अरे पण नसरुद्दीन शाह बरोबर पहिल्याच सिनेमात हे केवढं विशेष आहे. पण तुला आठवतंय की त्या काळामध्ये मराठी सिनेमाच्या समजा आपले इव्हेंट्स असतील चर्चगेट वगैरे साईडला, तर मला आजही आठवय की तू आणि आई बाबा लोकल ट्रेननी यायचे, त्या काय आठवणी? अरे काय होतं, किती पण फिल्म मध्ये काम करा किंवा काय, पण ते मध्यमवर्गीय होतो आणि पैसे काय एवढे नव्हते मिळत. खूपच कमी मिळायचे पैसे. म्हणजे माझं मिळायचे त्याच्या बुडायचे असं. खरंय 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 खरंय. तर इतके कमी पैसे मिळायचे. मग त्याच्यामध्ये तुम्ही टॅक्सी वगैरे नव्हतेच अफोर्ड करू शकत तेव्हा. काय उबर ओला नव्हतं, रिक्षा तिथपर्यंत जात नव्हती, टॅक्सीच असायच्या. टॅक्सीचे भरपूर चार्ज असायचे. तर एवढा कोण खर्च करणार. मग डॅडी पण माझे मॅनेजर होते कंपनीचे, त्यामुळे त्यांचं पण असं नव्हतं की भरपूर पैसा खर्च करायचा, जायचं आपण टॅक्सीने वगैरे असं. किंवा गाडी तेव्हा त्या काळात नव्हती आमच्याकडे. तर मग लोकल ट्रेनने मग सजून बिजून जायचो आणि मग परत येताना थोडंसं स्कार्फ बी बांधून थोडंसं लपून छपून असं ट्रेन मध्ये आई बाबांच्या मध्ये उभं राहून यायची मी परत, की कोणी ओळखू नये कोणी बघू नये या हिशोबाने. पहिली गाडी तुझ्याकडे कधी आली? मी सेकंड हँड गाडी घेतली होती. सेकंड हँड गाडी मी पहिली घेतली आणि ती कोल्हापूरहून घेतली होती आणि ती इतकी वाईट लागली होती. त्या गाडीने मला शिकवलं की गाडी चालू कशी करतात. मी बॉनेट उघडून वायर बियर खेचून वगैरे ते सगळे शिकले होते त्या मेकॅनिक कडनं की ही गाडी मला तर ऍटलीस्ट 6 महिने तर चालवायची, एवढे पैसे खर्च केले. मग त्या गाडीवर मी शिकले म्हणजे ऑलमोस्ट. म्हणजे आधी गाडी येत होती थोडीफार चालवायला, पण त्याच्यावर माझा हात साफ होतो असं म्हणतात ना, म्हणून त्या सेकंड हँड गाडीवर हात साफ झाला. खूपच शिकले त्या गाडीतून मी सगळ्या काही गोष्टी. तिथे हँड गिअरची गाडी होती पहिली जुनी फिएट. तर ते असेच काहीतरी मी ऍडल्ट झाले, 18 वर्षाची वगैरे झाली आणि म्हटलं आता मला गाडी पाहिजे, कारण मी स्वतः जाऊ शकते आता एकटी शूटिंग्सना वगैरे. तर तेव्हा ती घेतली होती. मग ती 6 महिन्यात काढून मग प्रॉपर ब्रँड न्यू फिएट घेतली होती. मग नंतर आता पण किती गाड्या झाल्या, कारण आता तू जी गाडी घेतली त्या गाडीची तू म्हणजे पोस्ट पण केली की मी नवीन. मग अशा किती गाड्या झाल्या? आता ट्रेंड आहे ना. ट्रेंड आहे नाही, पोस्ट करण्याचा ट्रेंड आहे, पण गाड्या किती झाल्या? गाड्या झाल्या असतील 5-6 झाल्या असतील. मग पहिली गाडी घेतली बरोबर आहे. त्यानंतर फिएट घेतली. फिएट नंतर मग सँट्रो घेतली होती. ती फिएट ना मला लग्न होईपर्यंत चालली व्यवस्थित. लग्नानंतर मी जेव्हा प्रेग्नंट झाले तेव्हा मग डॉक्टरांनी सांगितलं तुला गाडी नाही चालवायची आहे. आणि दीपकजी म्हणाले की मग तू गाडी कशाला ठेवते, काढून टाक, माहित नाही तर परत कधी चालवशील तू, असं झालं ते. मग ती काढून टाकली गाडी मी. आणि मग जेव्हा परत माझं काम सुरू झालं तेव्हा मग सँट्रो घेतली मी. सँट्रो घेतली आणि ती पण एक 2-3 वर्ष चालवली. मग ऍक्सेंट घेतली. ऍक्सेंट घेतली आणि त्यानंतर मग कोरोला घेतली, टोयोटा कोरोला घेतली आणि आता MG हेक्टर घेतली. आणि आता तू पोस्ट टाकली, त्या पोस्टला काही रिस्पॉन्स जबरदस्त ना? जबरदस्त. लोकांचे काही कॉमेंट सांगशील? म्हणजे ब्लेसिंग्स मिळतात आणि सदिच्छा. कारण काय माहिती हार्डवर्क करतोय ना आपण, तर तेवढं तर आपल्याला डिझर्व करत. आणि ऍज अन ऍक्टर मी सारखं ओला उबर किंवा असं म्हणजे रिक्षा टॅक्सी नाही प्रवास करू शकत, कारण आमचे अवेळी पॅकअप असतात. रात्री 2 वाजता, रात्री 3 वाजता. मग ते तेव्हा कसं काय प्रवास करायचा नाही का. आणि एकटीनं आपल्या स्वतःच्या गाडीत असेल ना की सुरक्षित वाटतं. लॉक वीक असतं, आपण एकटे जाऊ शकतो, येऊ शकतो, पहाटे उठून जावं लागतं. त्यामुळे स्वतःची गाडी ही पाहिजेच.
आणि ही गाडी घेतल्यावरती लोकांनी खूप म्हणजे आनंद हे केला, म्हणजे एक्सप्रेस केला. आवडलं सगळ्यांना, की माझी फॅमिली पण आणि ऑफकोर्स फॅन्स आणि फॉलोअर्स वगैरे सगळ्यांनीच खूप कॉंग्रॅच्युलेट केलं. मला आठवतंय की तुला आदित्य पांचोलीची गाडी आवडत होती. आदित्य पंचोलीची कुठली होती? नाही, कुठली ती गाडी? कारण तू मला म्हणालेली की आदित्य मला वाटतं की तुझ्या घरी आला दीपकजींना भेटायला आणि तू गाडी बघितली आणि ती गाडी तुला खूप आवडली होती. अरे असे हा किस्सा नाही आठवते मला, सॉरी. हा गाडी आठवली तुला आणि मी लिहिलं पण होतं. अरे आदित्य पांचोलीची गाडी बघून किशोरी इम्प्रेस म्हणून. ओ बघ काय आठवते का बघ. हे तुला कोणत्या स्टारची गाडीबद्दल तुला विशेष अप्रूप आहे एवढ्या प्रवासामध्ये? मला ना भरत जाधवचं फार कौतुक वाटलं होतं. अच्छा. हा, मी आणि तो एक सिनेमा करत होतो, नाना नकोसे. नाना नकोसे. हा, नाना नकोसे. हा, तो सिनेमा मी करत होतो आणि तेव्हा मी त्याला डायरेक्ट मेकअप रूम मध्ये किंवा असं भेटले होते ना सेटवरती. नंतर मी त्याला जाताना बघितलं तर तो BMW मध्ये चालला होता. म्हटलं अरे वा, मराठी कलाकारांकडे BMW आली, सच अ गुड थिंग म्हटलं. म्हणजे छान प्रोग्रेस झालाय. आणि ऍक्च्युली मी सांगू का, हे ना स्वतःच स्वतःवर आहे किती प्रोग्रेस करायचा, किती आपण मेहनत घ्यायची, किती आपण म्हणजे काय म्हणतात तसं वर्क मॅनेजमेंट कसं करायचं. वर्क मॅनेजमेंट फार गरजेचं आहे इथं, की कुठल्या वेळेस कुठलं काम केलं पाहिजे आणि कुठल्या कामातून किती आपला पुढे फायदा होतोय ह्या गोष्टी. तर मला वाटतं त्यांनी ते साध्य केलं होतं. म्हणजे त्याच्याकडे BMW 10 वर्षापूर्वी बघितली आणि मी एकदम आनंद झाला, मला खूप म्हणजे पॉझिटिव्ह आनंद झाला. अरे व्हेरी गुड. म्हणजे असं मी लुक फॉरवर्ड केलं की अरे वा, ह्याच्याकडे आहे तर आपल्याकडे कधी ना कधी आयुष्यात येऊ शकते. बरोबर आहे, बरोबर आहे. तर तसं मला ती गोष्ट नक्कीच आठवते. बाकी मोठ्या ऍक्टर्सकडे मोठ्या गाड्या असतातच, ते आपण फार त्याच्याकडे हे नाही करत, त्याचं डिझर्व करतात ते, किंवा त्यांना तेवढे यश मिळालं आहे म्हणून ते डिझर्व करतात. परंतु बोलता बोलता म्हणाले की पैसे बुडाले. हा, असे किती पैसे बुडाले असतील असं वाटतं तुला? माझे ना ऍक्च्युली मराठी प्रोड्युसरने फार क्वचितच बुडवले असतील, हिंदी प्रोड्युसरने 1-2 प्रोड्युसर्सने बुडवले. अच्छा. हा, मराठीचं एखाद दुसरंच असेल, पण ते वसूल नाही करता आले. नाही, काय होतं माहिती, असं वाटतं की जाऊ दे, म्हणजे असं वाटतं की त्याचे कधी कधी स्थिती बरोबर नसते म्हणून देऊ शकलेले नसतात, त्यामुळे मी जाऊ देत असं, म्हणजे असं केलंय मराठीच्या बाबतीत. आणि हिंदीच्या बाबतीत असं आहे की लबाडी केली तर मला मग ते पाहिजेत पैसे, लबाडी केल्यावर मला पाहिजेत पैसे, माझ्या मेहनतीचे पैसे मला पाहिजेत, तर मी त्यांच्यावर मग केस केलेली आहे. अच्छा, मग ते आले की नाही पैसे? नाही आले. अरे रे 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 रे, म्हणजे तुझं अजून उत्पन्न वाढलं असं. हो ना, म्हणजे मी एक आधी 2 केस केल्या होत्या ना, जे देतच नव्हते, लबाडीमध्ये जे देत नाहीत ना त्यांच्यावर मग मी केस करते. तुमची युनियन आहे त्याच्यामध्ये? हा, सिंटा युनियन आहे आपली. हा, मग त्या दोघांकडनं मला मिळाले होते. बेशक त्यांनी थोडस हे केलं, म्हणजे 10चे 8 दिले किंवा 7 दिले असतील, पण दिले. पण कॉन्ट्रॅक्ट नसतं का अगोदर? नाही, ते कॉन्ट्रॅक्ट असतं, पण ते तसे ना खूप स्ट्रॉंग बांधिलकी कोणावर नाहीये अजूनही. ते खंत आहे आपल्या इंडस्ट्रीची, की तितकी स्ट्रॉंग बांधिलकी नाहीये त्या कॉन्ट्रॅक्टची. कॉन्ट्रॅक्ट हे आपण किती सिरियसली घेतो हे आपल्यावर आहे. उद्या मी कॉन्ट्रॅक्ट फाडून फेकलं तरी काही विशेष घडत नाही, असं आहे. कळलं? हा, आणि एस्पेशली काय होतं, मी इंडिपेंडंट म्हणजे काय म्हणतात इंडिव्हिज्युअल पडते, आणि बाकी मोठ्या कॉर्पोरेटची आपण नाही लढू शकत. जर कॉर्पोरेट लोकांनी कोणी आपले पैसे बुडवले तर त्यांच्याकडे तर पूर्ण वकिलांची टीम असते, अवाढव्य पैसे असतो त्यांना खर्च करायला, पण तसा खर्च करायला आपल्याकडे तेवढी क्षमता नसते. मग आपल्याला वाटतं की जितकं मिळतील तेवढं येऊ दे ऍटलिस्ट, जर त्यांनी असं नेगोशिएट केलं तर. आणि किंवा नाहीच दिलं तर मग केस करत राहायचं, तर काय करणार मग, असं होऊन जातं. पण तुझा भूमिका कापल्याचा अनुभव मराठी हिंदी मध्ये वगैरे? मराठीत तर नाही भूमिका कापली, पण काय होतं माहिती, माझी फसगत बऱ्याचदा झाली आहे. अच्छा. एक भूमिका सांगितली आणि ती निघाली, त्याचं चित्रीकरण वेगळ्या पद्धतीनं झालं, असं बऱ्याचदा झालंय. म्हणजे कधी कधी नरेशन मध्ये असं वाटतं की आपण सेंट्रिक आहोत, आपल्या भोवतीच आहे स्टोरी, पण कळतं की दुसरंच कोणीतरी अजून त्यातलं मेन होतं, पण आपल्याला फसवलं गेलं प्रोजेक्ट मध्ये एक किशोरी शहाणे नाव ऍड करण्यासाठी. कारण काय होतं, आधीच जर सांगितलं असतं तर मी नाही बोलले असते, पण त्यांना माझं नाव हवं होतं प्रोजेक्टला, म्हणून त्यांनी मला फसवलं. आणि मला काय होतं, एकदा प्रोजेक्ट एक्सेप्ट केलं की शूटिंग सुरू केलं की मग मी माघार नाही घेत,
कारण ते असं वाटतं की आपण मध्येच कसं सोडून जायचं काम. ते माझं प्रामाणिकपणा आहे. पण ते लोक लबाडी करतात. असं हे तर बऱ्याचदा झालं, फसगत बऱ्याचदा झाली आहे. म्हणजे रोल पण कापला गेला, शूट झाला, आपण महत्त्वाचा सीनच आला नाही. रोल कापला गेल्यापेक्षा काय म्हणतात दर्जा वेगळा निघाला. अरे रे. म्हणजे नायिका म्हणून घेतला आणि सहनायिका म्हणून पडदा, सहनायिका किंवा पॅरलल मध्ये गेले, म्हणजे असं झालं ते. पण कधी असं झालं की तू सिनेमा सुरू झाला पण तुला न सांगता तुला सिनेमातून काढलं आणि दुसरं कोणाला तरी घेतलं? आता सांगायला हरकत नाही बा, एवढी वर्ष आता तू आहे, तू आता एका वेगळ्या टप्प्यात येऊन पोहोचलेली, आता थोडं स्पष्ट बोलायला हरकत नाही. स्पष्ट बोलायला हरकत नाही. त्यावेळेला आपल्याला बंधन असतात की अरे कोणाबद्दल काय बोलायचं. एक मोठी हिंदी फिल्म मी करत होते, मोठी फिल्म करत होते, मोठ्या सुपरस्टार बरोबर करत होते. आणि तेच ते त्या काळामध्ये जेव्हा साधारण 93-94च्या काळी किंवा त्या सुमारासच बहुतेक, तेव्हा मी ते एक मोठी फिल्म करत होते. आणि त्या हिंदी मोठ्या फिल्मसाठी मी मराठीचे पण काही प्रोजेक्ट्सना सांगितलं होतं की प्लीज तुम्ही जरा 4 महिन्यानंतर जर केलं तर मी जॉईन होते, कारण आता सध्या हिंदी फिल्म आली आहे माझ्याकडे, तर मला ती करायची आहे. आणि त्याचं शूटिंग मी 5-6 दिवसांचं केलं. आणि त्यांनी मला आउटडोअरच्या डेट्सही दिल्या होत्या की आपण या पर्टिक्युलर महिन्यात आपण शिमल्याला का कुठेतरी एक असं बर्फाच्या ठिकाणी जाणार आहे, तिकडे शूटिंग आहे, मग 15-20 दिवस वगैरे असं झालं होतं. तर त्या 15 दिवसांसाठी मी ऑलमोस्ट 3-4 सिनेमे सोडले होते, कारण त्या सुमारास बरेच मराठी सिनेमे चालले होते. तर ते सोडले आणि नंतर ह्यांच्याकडनं कॉल यायचा बंद झाला. तेव्हा फार काही मोबाईल नव्हतं, लँडलाईनचा जमाना होता. बरं, लँडलाईनला केला तर फोन उचलायचे आणि सांगतो, कारण तेव्हा ती हे नव्हती ना फॅसिलिटी, नंबर बघून कट करायची किंवा उचलायचा नाही. ते लँडलाईन होते, ते उचलायचे तर खरं सगळे, पण तेच होतं की उत्तर नव्हते देत मला. तर मला मग शेवटी मी एके दिवशी पोहोचले ऑफिसला. म्हटलं काय चाललंय, कारण मी माझं मराठी काम पण चांगलं सोडतीये आणि तुमच्या ह्याचं मी तारखांची वाट बघते कन्फर्मेशनची. मग ते हळूच म्हणाले प्रोड्युसर की नाही, थोडंसं हिरोचा प्रॉब्लेम झालाय, हिरोला कोणीतरी दुसरी हिरोईन हवी आहे. मग त्याच्या मैत्रीतली मैत्रीण त्याने हिरोईनला असं कास्ट केली आणि दॅट्स हाऊ मग मी त्याच्यातनं आउट झाले. आणि त्यानंतर माझं मनच उडालं. म्हटलं जाऊ दे, काय आपल्याला मराठीमध्ये आपल्याला नाव मिळालंय, चांगलं मिळालंय. आणि ते असं बॉम्ब्लास्ट माझं फिल्म रिलीजला होती. म्हटलं लेट मी फोकस ऑन दिस आणि माझं मराठी करिअर. हिंदी फिल्म चांगली आली, मला सुटेबल आली, माझ्या काय म्हणतात विचारांना सुटेबल आली तर ठीक आहे. मला उगाच ते फार मॅनिप्युलेशन करायचं नव्हतं, कोणाच्या मागे मागे करायचं नव्हतं मला. सो दॅट्स इट. आणि मी आज खूप आनंदी आहे की जो मी निर्णय घेतला तो परफेक्ट होता. आणि त्यावेळेस जरी मला तेव्हाचं दुःख झालं असेल, ते मोमेंटरी होतं, क्षुल्लक होतं, पण त्यानंतर माहिती माझी अजून लाईफ कुठं म्हणजे गेली असते, कदाचित मोठी अजून हिरोईनही झाली असते. पण जे आता मला सॅटिस्फॅक्शन आहे ना, शांती आहे ना, ती मला आत्ता आहे. ते नुसतं ती खंत नाही, फक्त आठवणी येत त्या. असं पण तुला त्यावेळेला वाटलं असेल ना की हा सिनेमा समजा व्यवस्थित सुरू झाला. कसं असतं इंडस्ट्रीमध्ये, तुला तर माहिती आहे का, मोठ्या हिरो बरोबर तो सिनेमा साईन केला तर ऑटोमॅटिकली इंडस्ट्रीचं लक्ष जातं, अजून 4 प्रोड्युसर विचारणार, ते तुझं थोडंसं थिंकिंग असेलच ना त्यावेळेस. त्यावेळेस तो काळच तसा होता ना की आपलं एक उमेदीचा काळ असतो. ते असं वाटतं की अच्छा आता वेगळं काहीतरी सुरू होतंय आपल्या आयुष्यामध्ये. तेव्हा काय असं फार भविष्य बघणं हे ते काही नव्हतं. जे येईल चांगलं ते एक्सेप्ट करायचं की नाही करायचं, एवढंच होता विचार. तर तेव्हा तो एक मोठा धोका होता माझ्या आयुष्यात. कदाचित तो घडायचा होता, घडला, संपला विषय. मला ते काय मी आता घेऊन नाही फिरत. पण तू आता विचारलंस की कोणी काढलं विडलं तर मला एकदम ती मेमरी आली. पण असं बऱ्याचशा कलाकारांच्या बाबतीत घडतं, सगळ्यांच्याच बाबतीत. अरे जाहिरातीमध्ये नाव येतं, हो, मुहूर्ताला कलाकार असतो, करेक्ट, आणि नंतर मुहूर्त शूटिंग सुरू झाल्यानंतर तो कलाकार नसतो सिनेमामध्ये. म्हणून मी त्या पॉईंट ऑफ. पण तुला कास्टिंग काउचचा काय अनुभव? कास्टिंग काउच हे बघा, तुम्ही जितकं एनकरेज कराल ते सगळीकडेच असतं. कॉर्पोरेट वर्ल्ड असो, तुमचं मीडिया वर्ल्ड असो, किंवा तुमचं इव्हन कुठले ऑफिसेस असो, दुसरे आपले, सगळीकडे असतं कास्टिंग काउच. कुठल्या म्हणजे काय म्हणतात ऑथॉरिटी डिपार्टमेंट पासून ते फिल्म इंडस्ट्री पासून ते सगळीकडेच असतं. तुम्ही कुठं एनकरेज करताय, तुम्ही किती त्याला वाव देताय आणि त्याच्यावरती तुम्हाला तुमचं काय बांधायचं आहे ती तुमची मर्जी असते. आता मी संतुष्ट आत्मा
मला जे मला मिळतं छानपैकी आरामात मिळतं ते मी एक्सेप्ट करते आणि ते म्हणते ते दॅट इज फॉर माय डेस्टिनी. मला फार ते विशेष स्ट्रगल करायला आवडत नाही, कारण तशा गोष्टी तर आयुष्यात घडत असतात. कोणी ना कोणीतरी चान्स घ्यायचा प्रयत्न करत असतं, कारण त्यांना मिळतात ना इतर ठिकाणाहून तसे भाव मिळतात, एक्सप्रेशन किंवा ते मिळतात, सिग्नल्स मिळतात किंवा कोणाची किती गरज असते त्याच्यावरही अवलंबून असतं ना. बरोबर आहे. मला माझ्या गरजा मी कधीच वाढवल्या नाही. आय हॅव बीन अ व्हेरी सिम्पल पर्सन ऑल माय लाईफ. त्यामुळे मला ते त्यासाठी म्हणजे काय म्हणतात अंथरूण बघून पाय पसरावे तेवढं माझं लिमिट असतं. त्याच्यापेक्षा उड्या उगाच घेतल्या तर पडायची खाली. त्यामुळे आजही ऍक्टिव्ह आहेस. माझ्या दमावर मी ऍक्टिव्ह आहे आणि मी ते अगदी कॉन्फिडन्सने सांगते की मी स्वतःला क्रिएट केलं आहे. ऑफकोर्स ईश्वराचं ब्लेसिंग आहे, फॅमिली सपोर्ट आहे, पण मला बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीनं असं काही गॉडफादर कोणी बनलेलं नाही. हे मलाही कल्पना आहे की गॉडफादर नाही, तू स्वतःला घडवलेलं आहे. बरं, ज्याला तू दीपकजींशी लग्न केलं, मला आजही आठवते की तू त्यानंतर असं म्हणालेली की कसं आहे, तू तत्पूर्वीची कलाकार म्हणून काम करायची, शूटिंग झालं, गाडीत बसली, घरी निघून गेली. आणि ज्या दीपकजींशी तू लग्न केलं त्यानंतर तुला ही साईड दिसायला लागली की अरे शूटिंगची तयारी कशी असते. बरोबर आहे. मग त्याबद्दल काय सांगशील आता, कारण आता तू मोठा अनुभव घेतला या सगळ्या गोष्टींचा, तेव्हा नवा अनुभव होता. मग ही साईड तुला कशी वाटते? खूपच ऍडव्हेंचर आहे. म्हणजे डायरेक्शन म्हणा, प्रोडक्शन म्हणा, म्हणजे दीपकजींनी 26 फिल्म्स डायरेक्ट केल्या. म्हणजे मोठमोठ्या फिल्म्स, जान तेरे नाम पासून, सैलाब पासून ते माझं बॉम्बलास्ट, हफ्ताबंद वगैरे. आणि जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा त्यांच्या अजून बरेच फिल्म्स चालू होत्या, हफ्ता वसुली आणि बरेच होत्या, म्हणजे डान्स पार्टी वगैरे बरेच होत्या. तर त्याच्या वेळेस काय झालं, माझं नवीन लग्न झालं होतं आणि त्यांनी सांगितलं हे जरा पैसे मोजून ठेवा, कारण पैसे येतात पण ते खर्चायचे असतात. तर असा एक गठ्ठा त्यांनी दाखवला मला. फर्स्ट टाइम मी अशी कॅश एवढी बघितली. मला कळत ना कुठून सुरू करायचं, हातात असं मोजायचं एवढं नाही रे, एवढं असं. कारण ते एका दिवसाचं शूटिंग म्हणजे त्या काळात 2 लाखाचा खर्च असायचा, 2 लाखाची कॅश असायची ती. 2 लाख मोजायचे म्हणजे किती वेळा किती बोटं मोजायची अशी माझे मी कन्फ्युज झाले. तरी मी काहीतरी करून मोजले आणि मी म्हटलं 1 लाख आहे, 2 लाख आहे, गिनो अच्छे से. म्हटलं अच्छा 2 लाख आहे, म्हणजे गलती हो गई. मी काहीतरी 2 नोटांना 1 पकडत होते. त्या कुठल्या नोटा होत्या? 500च्या का नोटा? 100च्या नोटा. 500च्या नोटा ना तेव्हा. मग ते 100च्या नोटांवर आपण काहीतरी कन्फ्युज झाले होते मी आणि त्या नोटा मी डबल मोजायला गेले होते. त्यामुळे तो सगळा गोंधळ झाला होता. ते म्हणाले तू हे काम नको करू, जास्त जाते. ते म्हणजे मी अगदी आधीची गोष्ट सांगते, म्हणजे जेव्हा लग्न झालं तेव्हा नवीन काहीच माहित नाही ना अनुभव. मग हळूहळू मी त्याच्यात खूप सराईत होत गेले. 22 डिसेंबर 93 लग्न. येस, 21 डिसेंबर. पण कमाल तुझ्या. सल्यूट तुझ्या मेमरी. थँक्यू. सो मग हळूहळू अर्थात त्याच्यात मी इन्व्हॉल्व्ह होत गेले, त्यांच्या सेटिंग्स मध्ये, त्यांच्या मीटिंग्स मध्ये. मग लोक येतात, साईन होत आहेत, शूटिंग प्रोसेस. आणि माझं आधी कसं होतं की मी ऍज अन ऍक्टर मी खूप हे होते, फ्री होते ना. मला काही जबाबदारी अशी नव्हती की ऍक्टर आहे, जायचं तिथल्या तिथं काम करायचं, 12 तासाचं काम संपलं की घरी यायचं. बरोबर आहे. हे म्हणजे 24 तासाचं काम होतं रे, डायरेक्शन पण प्रोडक्शन पण. डायरेक्शन म्हटल्यावरती त्यांचं माइंड क्रिएटिव्ह, त्यामुळे त्यांना ते दीपकजींना सतत तो सपोर्ट की त्यांना मध्येच काहीतरी रात्री कधी सीन आठवायचे, म्हणजे उद्या जो सीन होणार आहे त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी ऍडिशन होते. खरं दिग्दर्शकाचं लक्षण. त्यांना स्पॉन्टेनियस आहेत ते कधीच पेपर पेन घेऊन फिरत नाहीत. ते म्हणायचे फक्त तू लिहून ठेव, जर तिथं मला पाहिजे असेल तर मला आठवण करून दे. आणि मी लिटरली त्यांचे असोसिएट डायरेक्टर झाले होते. असोसिएट डायरेक्टर. मग त्या सीन्स लिहिणं, त्यांचे स्क्रीन प्लेज लिहिणं, हे खूप मी केलं. म्हणजे 2-3 वर्ष तर मी काम पण नव्हते करत. त्यामुळे मी त्यांच्या या प्रोडक्शन मध्ये ऍज अ प्रोड्युसर, ऍज अ डायरेक्शन डिपार्टमेंट मध्ये असोसिएट, हे सगळं मी करत होते. खूप अनुभव घेतला आणि करता करता मलाही डायरेक्शनचा अनुभव मिळाला ना. मग ती जी सगळी टीम होती आमची, ती मला सगळ्यांनी सपोर्ट केला. दीपकजी टेक्निकल कन्सल्टंट. आणि म्हणजे ह्या सगळ्या एवढ्या प्रवासाचा रिझल्ट असा झाला की मोहट्याची रेणुका ही फिल्म मी डायरेक्ट केली. त्याला बेस्ट एडिटिंगला स्टेट अवॉर्ड मिळालं. आणि मलाही स्वतःला कल्पना नाही, मी एडिटिंग खूप छान करते. तर मी आपले एडिटर होते दिलीप भाऊ, त्यांच्याबरोबर मी बसून त्यांच्याकडनं मी काय काय पाहिजे ते डायरेक्शन वाईज मी करून घेत होते. आणि त्याला अवॉर्ड मिळाला होता.
तर मला ते फारच छान वाटलं. म्हटलं ओके करू शकतो आपण बऱ्याचशा गोष्टी ऍज अन ऍक्टर फक्त नाहीये, डायरेक्शन प्रोडक्शन पण प्रोड्युसर पण झाले मी. 3 फिल्म्स प्रोड्यूस केल्या मी. मोठ्याची रेणुका, ऐका दाजीबा, मालिके 3 फिल्म्स प्रोड्यूस केल्या. त्यामुळे प्रोडक्शनचं पण म्हणजे लिटरली अरे ऍक्टर आले का, अरे ऍक्टर कुठे गेले, अरे व्हॅनिटी आली का, अरे मेकअप मॅन आला नाही, एवढे म्हणजे ते कंटिन्युअस एवढं सगळी डिपार्टमेंटची माहिती पाहिजे ना, जेवणापासून ते येस. आणि काय गोंधळ होतात माहितीये कधी कधी, तर असे म्हणजे अनरिपेरेबल गोंधळ होत असतात कधी कधी. हो, म्हणजे असं होतं की काय काय ते ऍक्टर तयार होत नाहीयेत, वेळ लागतोय त्यांना, पाऊस येणारे, ढग जमले आहेत, आपला शॉट तर आजच घ्यायचा आहे, इथनं लोकेशन पॅकअप आहे, असे गोंधळ असतात माहिती. किती प्रोड्युसरवर प्रेशर असतं बघितलं तर. कोणीतरी ऍक्टर मी लिपस्टिक लावते, अरे लिपस्टिक सोड, पहिलं शॉट दे, कारण पाऊस आला तर तुझी लिपस्टिक कामाची नाही. तो दिवस गेला. म्हणजे मला ना खूप मी काय म्हणतात तसं कम्पॅशनेट झाले प्रोड्युसर्ससाठी आणि डिरेक्टर्ससाठी. मला ते खूप त्यांची आतली भावना कळली दीपकजींशी लग्न केल्यावर. कारण मला पण आधी मी मस्त मस्तीत असायचे, अरे थांब ना हेअरस्टाईल होती, थांब ना हे होते, नाही मीटर पडलेलं असतं. पण मी एवढे निष्काळजीपणाने पण कधी वागलेच नाही. पण एक सांगते की तो एक बेधुंद स्वभाव असतो ना, तो खूप कंट्रोलमध्ये, की बापरे एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांभाळायच्या आहेत. या सगळ्या भावनेनं मग आपण मॅच्युअर्ड ऑटोमॅटिकली होतो. त्यात मग काही लॉसेस असतात, कधी काय काय गोष्टी घडतात आयुष्यामध्ये, ते काय म्हणतात उतार चढाव सगळे चालू असतात. म्हणून नेहमी म्हटलं जातं की कलाकारांनी निर्माता व्हावं कधीतरी. हो नक्कीच. दिग्दर्शक होतील की नाही सांगता येत नाही, पण निर्माता व्हावं. बरोबर आहे ना. त्यामुळे सगळं व्हॅल्यू कळते प्रत्येक गोष्टीची, वेळेची, पैशाची, संबंधांची, रिलेशनची. करेक्ट आहे ना. येस. मला आठवतं मोहत्यांची रेणुका तू मला सांगितलेलं की राहतामध्ये तुमचा प्रीमियर होता कोपरगाव, तिथे राहता. मग ती आठवण सांग ना. ती वेगळी छान आठवण आहे. तुम्ही गेलात आणि तुमचं थिएटर पॅन ती तुम्हाला अगदी स्वागत, बँड बाजा प्रीमियरची तयारी, ग्रामीण भागातलं चाहत्यांचं प्रेम, कमाल. आणि नगर जिल्ह्यातला सिनेमा ना मोठ्याची रेणुका, म्हणजे तिथे आपल्या मोठा देवी आहे, मोठ्यालाच तिथं शूटिंग केलं ना पूर्ण, आणि पाथर्डीला शूटिंग केलं. तर पूर्ण नगर जिल्हा, शिर्डी, कोपरगाव आणि हे सगळ्या गोष्टी एकदम खूप क्लोज आहेत. त्यामुळे तिथं ते हे आहे की स्पीकरवरती, रिक्षांवरती फिरतात, मोठ्याची रेणुका आली आली, आपल्या गावात आली, मोठ्याची रेणुका आली. आणि आमची गाडी त्यांच्या मागून चालली. आणि मग कधी कधी असंही होतं की आम्ही हात दाखवतो प्रेक्षकांना, या मग ते गर्दी जमते आणि खूप धमाल चालतातही असे सिनेमे अशा ठिकाणी. कारण एक जिव्हाळा असतो त्या लोकांना, आपल्या एरियात काहीतरी बनलं आहे, ते सपोर्टही करतात. पण तू सिरियलच्या किंवा सिनेमाच्या निमित्ताने विदेशात सुद्धा शूटिंग केलेलं आहे. भरपूर. तिथले काय अनुभव चाहत्यांचे? अरे मला वाटलं होतं की बाहेर आपण एन्जॉय करूया, कोणी बघणार नाही वगैरे. आणि इथं कसं थोडंसं आपण कंट्रोलमध्ये असतो ना, की आपण रस्त्याने फार काही भटकत नाही, फिरत नाही वगैरे, थोडंसं कंट्रोलमध्ये करतो. तर तिकडे स्वित्झर्लंडमध्ये मी शूटिंग करत होते आणि तिथे असा एक मोठा इंडियन ग्रुप आला होता. आणि तेव्हा माझे काहीतरी मेजर काम चालू होतं, आय थिंक हेच मराठी फिल्म्ससाठीच बहुतेक. तर सगळे, तो मराठी ग्रुप होता, असं ते असतात ना आपले जे ट्रॅव्हल करतात पूर्ण ग्रुप घेऊन. तर तो ग्रुप होता आणि सगळे मग फोटो काढा, मग हे करा ते करा. म्हटलं अरे यार, मला माहित होतं की इथे पण मला ते आनंदही मिळाला की ओके सगळ्यांसमोर माझे फोटो काढतात हे लोक, म्हणजे ते मला ओळखत होते. कारण हिरो हिरोईन नवीन होते तिकडे फिल्मला, आणि मला माझी फॅन फॉलोइंग मिळाली होती, त्यामुळे ते जरा मजा आली होती मला. मग तुला हा सगळा म्हणजे अनुभव, म्हणजे तुझं बघितलं तर हे सगळे छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेत तुझं हे आहे. पण तरी तुला एक वेगळा जर विषय काढायचा तर पारितोषिक अशी, म्हणजे बक्षिसं जी म्हणतात अभिनयासाठीची, त्याची खंत किंवा असं वाटतं की आपण डावललं गेले किंवा उपेक्षित राहिलो? मला अशी खंत आहे डेफिनेटली, कारण माझ्या काही भूमिका खूप गाजल्या होत्या आणि परफॉर्मन्सचे आत्मविश्वास म्हण, खैरलांजीच्या माथ्यावर म्हण, जीवन संध्या आता नुकताच रिलीज झाला, 3 वर्ष झाली, त्याचंही हे सगळे काही परफॉर्मन्सेस ना माइलस्टोन्स होते माझ्याही आयुष्यात, किंवा लोकांनाही वेगळी किशोरी शहाणे दिसली होती. तर निश्चित मी अपेक्षा करत होते, विच इज नॉट रॉंग,
कारण एवढी वर्ष काम केल्यावरती तर नक्कीच मला आपलेपणा वाटतो, तर मला वाटतं की त्या लोकांनी पण मला आपलं करावं आणि अवॉर्डला नॉमिनेशन तरी द्यायला पाहिजे होतं निश्चित. अर्थात मला जे इतर सबसिडियरी अवॉर्ड्स मिळाले बेस्ट ऍक्टरचे, आपल्या सांगली फिल्म फेस्टिवलचे म्हणा किंवा नाशिक फिल्म फेस्टिवलचे, ह्यांचे अवॉर्ड्स बेस्ट ऍक्टरचे मिळाले, पण एक आपल्याला एक स्टेट अवॉर्ड मिळालं, नॅशनल अवॉर्ड मिळालं की एक आपल्याला वेगळं, कारण जीवन संध्या जेव्हा आला ना तेव्हा तर सगळ्यांना अपेक्षाच होती की मला स्टेट अवॉर्ड बेस्ट ऍक्टरचं मिळेल, नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळू शकेल, कारण तो सब्जेक्टही खूप टचिंग होता, सिनियर सिटीजन्स वरचा सब्जेक्ट होता. त्यामुळे अपेक्षा मला माझ्या उंचावल्या. लोक म्हणत होती ना चांगलं झालंय, लोक म्हणत होती तुम्हाला मिळणार अवॉर्ड, त्यामुळे माझ्या अपेक्षा अजून उंचावल्या होत्या. आणि समहाऊ आय डोंट नो, आता ते माझंही नशीब असेल किंवा मी राईट लोकांनी मला सपोर्टिव्ह लोकांनी मला नसेल बघितलं त्या सिनेमामध्ये, कदाचित असंही असेल. ते आपलं नशीब असतं. जिंकणं हारणं हा आपल्या नशिबाचा भाग आहे. मी काम चांगलं केलं. तू तुझ्या भूमिकेला न्याय दिला. मी माझ्या भूमिकेला न्याय दिला. मला लोकांचं प्रेम मिळालं. खूप लोकांनी मला मेसेज केले, मोठमोठ्या लोकांनी केले. गणेश आचार्य, कुठं आपले आशुतोष गोवारीकर वगैरे सगळ्यांनी मला मेसेजेस केले की काय, मेसेज म्हणजे फोनच करतात की किती सुंदर काम केलं, कसं काय तुला जमलं, काय केलंस तू. खैरलाजीच्या माथ्यावर आशुतोषने बघून मला मोइंजोदारोमध्ये कास्ट केलं. बरोबर आहे. त्यामुळे मला अशी अप्रिसिएशन खूप मिळाली. तेव्हा मला ना खंत आहे का नाही मिळालं, एक थोडीशी एक ती बाजू आहे, पण ती माझी एनर्जी मी त्यात घालत नाही फार. इट्स ओके. मला बाकी इतर ठिकाणी एवढं मोठं विश्व आहे, तिकडनं सगळीकडनं मला प्रेम मिळतंय, मला भास आहे. पण कलाकाराची एक भूक असते ना की माझी तशी शाबासकी आपल्याला मिळावी. तुला चाहत्यांचं प्रेम तर पहिल्यापासून आहे, पण पुरस्कार म्हटल्यानंतर एक थोडंसं अजून एक हे वाटतं की. करेक्ट आहे वाटतं. पण आता कसं होतं, मी एंट्री केली तेव्हा माझ्या अवतीभोवती कॉमेडी सिनेमाचं जास्त वलय होतं. करेक्ट. त्यात मला ग्लॅमर, रिच मुलगी आणि मी स्पोर्ट्स कार चालवतेय. आणि मी ऍक्च्युली ते किस्सा सांगायचा राहिला की गाडी चालवणं मी फिल्म लाईन मध्ये शिकले, कारण मला सारखंच ते रिच मुलगी आणि स्पोर्ट्स कार चालवतेय असा माझा रोल असायचा. त्यामुळे मला ते मागून धक्का मारायचे आणि मी फर्स्ट गेअर मध्ये अशी थांबायचे त्या शॉट पुरतं. आणि असं करत करत मी शेवटी म्हटलं तुम्ही बसा गाडी, जरा मला अजून पुढे जाऊ द्या, अजून पुढे जाऊ द्या. असं करत करत मी गाडी चालवायला कोल्हापूरच्या त्या रस्त्यांवर शिकले, पन्हाळ्याच्या घाटामध्ये वगैरे इकडे तिकडे शिकले ते गाडी चालवणं. तर या सगळ्या गोष्टी चालूच असतात. आणि तेव्हा मग ग्लॅमर गर्ल असं म्हणून ती एंट्री केल्यामुळे कदाचित तेच अजून डोक्यामध्ये आहे. नाही, हिला हे रोल सूट नाही होत, अरे हिला हा रोल सूट नाही होत, अरे हे काय सूट नाही होत, ते तुमचा तो प्रश्न नाहीये. तुम्ही हे बघा की केलं कसं दिसली ना त्या कॅरेक्टरला बरोबर. तुम्ही तुमच्या इमेजमुळे त्याला फुली नाही मारू शकत. तो एक प्रॉब्लेम आहे थोडा आपल्या इंडस्ट्रीमध्ये, की ती एक इमेज बनवली की मग ते जे वरिष्ठ लोक असतात त्यांना वाटतच नाही मी काही दुसरं करू शकते. सो दॅट्स ओके. मी त्यांना नमस्कार करते, नतवंदन होते आणि म्हणते ओके, नो प्रॉब्लेम. अडकून पडलंय नाही कधी, कुठल्याच याच्यामध्ये अडकून पडली नाही मला ना. मी अशी हे काय म्हणतात त्याला, मॅग्नेट सारखी चिकटत नाही मी कुठल्या गोष्टीला, कुठल्या विचारांना. मी फिरत असते, मी बिनधास्त राहते. मला चॅलेंजेस आवडतात, नवीन नवीन गोष्टी करते, बिग बॉस करते, करते, सगळ्या भरपूर इतर गोष्टी. एवढं विश्व मोठं आहे ना की एखाद्या गोष्टीला मी अडकून नाही राहत. पण आता बिग बॉस सुरू आहे, तू बघते? हो. काय वाटतं तुला? काय वाटतं? बिग बॉस ह्या वेळेचं तर खूपच सुंदर आहे मला असं वाटतं. म्हणजे खूप इंटरेस्टिंग कॉन्टेस्टंट्स त्यांनी घेतले आहेत. मला मज्जा आली. फर्स्ट एपिसोड बघितला मी पूर्णपणे. आता पुढचे एपिसोड थोडासा वेळ एवढा मिळत नाही सतत बघायला, पण मी बघायचा प्रयत्न करतेय. आणि आय थिंक वर्षाला ही तोच प्रॉब्लेम होतोय जो मला झाला होता, की जे यंगस्टर्स असतात ते थोडेसे ते आपल्याला डावलतात, म्हणजे रिस्पेक्ट न देता थोडंसं मागे करायचा प्रयत्न करतात. तर तोच प्रॉब्लेम तिच्या बरोबरही होतोय. पण तिने जर माझा खेळ पाहिलाय ना तर ती स्ट्रॉंगली उभी राहील. तुझा खेळ पाहिला असेल तर? ते पाहिलाय, डेफिनेटली पाहिलाय. कारण आमची नाटक पण केलं ना, नाटक केलंय, गप्पा एवढ्या मारल्यात बिग बॉस वरती ना, त्यामुळे तसं ती हँडल करेल सिच्युएशन. तुझ्याकडनं तिला काही गाईडलाईन मिळाल्या? प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष. पण तुझा अनुभव कसा होता एकूणच आतला? माझा अनुभव तिथे खूप स्ट्रेसफुल होता,
खूप मी टेन्शनमध्ये होते, कारण खूप मॉरल डाऊन केलं होतं त्यांनी. तुमचं कॉन्फिडन्स डाऊन करतात, मॉरल डाऊन करतात, तुम्हाला एकटं पाडतात. त्यामुळे आणि तो त्यांचा गेम असतो. म्हणजे त्यांना असंच असायचं पाहिजे की इतकं नर्वस झालं पाहिजे माणूस की बाहेर पडलं पाहिजे. म्हणजे प्रेशर गेम पण आहे. प्रेशर गेम आहे. त्यांना तेच वाटतं की त्यांनी बाहेर पडलं पाहिजे, कारण तो काय इंडिव्हिज्युअल गेम आहे. बेसिकली एकालाच ट्रॉफी मिळणार असते. त्यामुळे प्रत्येक जण दुसऱ्याला बाहेर काढायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे दुसरा बीट झाला तर आपण एक पाऊल पुढे जाऊ. तर ते प्रत्येकाची काय कमी कोणामध्ये काय आहे ते सगळे चेकआउट करत असतात. मग तुझा तो अभ्यास आहे म्हणजे केला, त्यानिमित्ताने झाला आणि त्याच्यातून तुला फायदा झाला. नक्की. कारण मला असं वाटलं की आतमध्ये जे मी विश्व जगतीये 15 लोकांमध्ये, तेच विश्व खरं तर बाहेर आहे. पण बाहेर आपल्याला ऑप्शन आहे दुसरा मार्ग पकडायचा. एक्झॅक्टली. तू डावलू शकते का? जे माझे पाय खेचतायत त्यांच्या बरोबर कशाला मी राहू, मी दुसरा मार्ग पकडेन, दुसऱ्या लोकांबरोबर मी राहीन. करेक्ट. इथं नाहीये तो ऑप्शन. म्हणून तो बिग बॉसचा गेम आहे. तुम्हाला त्यांच्या बरोबरच राहायचंय, त्यांचीच विनवणी करून त्यांना तुम्हाला इम्प्रेस करायचं आहे की तुम्ही नॉमिनेट नाही झाला पाहिजे, तुम्ही घराच्या बाहेर नाही जायला पाहिजे. पण तू होकार देताना विचार काय केला होता? मी होकार देताना आधी नकारच दिला होता. नकार माझा स्पष्ट होता. म्हटलं नाही, मी त्यातली नाही, भांडणं नाही करू शकत. आणि मी तिथं म्हणजे खूप असं इन्सल्टिंग गोष्टी बघितल्यात कधी ना कधी तरी. हालाकी मी ॲक्च्युली सगळे कधीच कोणाचे एपिसोड्स बघितले नाहीत, पण जेव्हा कधी आमच्या घरामध्ये चालायचं सर्फिंग करताना इकडे तिकडे बघितलं गेलेलं आहे थोडंफार. आणि मग दीपक आणि बॉबीला मी सांगितलं की माझे असं ऑफर आली आहे. नो नो, तू कुठं जाणार, तुला काय जमणार नाही ते. म्हटलं ओके, नाही जाणार. मी मनाचं हे केलं होतं. एकदा असंच दुसऱ्या दिवशी आईला फोन केला, अगं ते बिग बॉसवाले मला बोलवतात. म्हणून मी हसले. तर ती म्हणे अरे मग जा. म्हटलं आई म्हणाले जा, मी बघते बिग बॉस, मला आवडतं बिग बॉस. म्हटलं रिअली, जाऊ मी, तुला वाटते मी जायला पाहिजे? हो जा जा जा. तर मग मी दीपक आणि बॉबीला पटवलं. म्हटलं आई मा म्हणतेय जा, तर मला वाटतं की जायला पाहिजे. आणि आय लाईक टू टेक चॅलेंजेस. म्हटलं काहीतरी वेगळं ॲडव्हेंचर आयुष्यात घडायचं असेल तर घडेल. ऑफर का आली, एक्सेप्ट करण्यासाठी आली असेल मला. मग मी होकार दिला त्यांना. आणि बाहेर आल्यानंतरचे अनुभव? बाहेर आल्यावर ना मला लोकांचं प्रेम खूप मिळालं. अच्छा. लोकांचं तुझ्यासाठी पॉझिटिव्ह ठरलं? खूप पॉझिटिव्ह ठरलं. म्हणजे मला उदो झाला. म्हणजे लहान लहान 5-5 वर्षाचे मुलं मला किशोरीताई टाटा, किशोरीताई वगैरे, म्हणजे लहान मुलं मला का ओळखतील. माझे सिनेमे तर 90s मध्ये होते. 35+ किंवा 40+ लोकांना जास्त मी जवळची आहे, माहितीची आहे. हे 5 वर्षाची मुलं पण मला किशोरीताई करून असे टाटा करतायत कुठे इव्हेंट्सला. तेव्हा आणि नेमका गणपती सीझन सुरू झाला होता. प्रत्येक ठिकाणी गणपतीला मी जात होते. तर इतकं मला छान वाटलं ना. म्हटलं अरे वा, इतकं प्रेम मिळते आपल्याला या सीझनमुळे. आतमध्ये मला त्रास झाला, पण तो त्रास सहन करून फायनलिस्ट होऊन 100 दिवस राहून मी जेव्हा बाहेर पडले, तेव्हा मला जो आनंद मिळाला ना या लोकांमध्ये, तो कमालीचा होता. तो अजून एक असा चांगला एक हे केली म्हणजे अनुभव घेतला, विवाहित सुंदरी स्पर्धा. येस करेक्ट. येस येस, मिसेस ग्लॅडरॅक्स. करेक्ट ना. मग ते त्यामध्ये उतरावं असं काय वाटलं एकदम अचानक? ते एवढं चांगलं मस्त करिअर आहे, तेही चांगलं आहे. हो. नाही ऍक्च्युली त्या लेवलला कोणी कॉम्पिटिशनला उतरत नाही. म्हणजे एक भीती असते ना की काय होईल. पण मला आवडतं चॅलेंज घ्यायला, ॲज आय सेड. त्यामुळे मी जिमला जात होते आणि जिम मधल्या काही मला मैत्रिणींनी सांगितलं, अगं मिसेस ग्लॅडरॅक्स ऍड आली आहे, तर तू का नाही भाग घेत त्याच्यात. म्हटलं मिसेस ग्लॅडरॅक्स मी कधी विचार पण नाही केला. म्हटलं कॉलेजमध्ये मिस मिठीबाई झाले होते, तिथपर्यंत माझं माइंड होतं. नंतर असं कॉम्पिटिशन मध्ये मी एंट्री नाही केली कधी कोणाच्या, म्हणजे असं विचारही नाही आलाय. तर ते म्हणजे कर ना, तुला जमेल, तुला होईल व्यवस्थित, छान आहे वगैरे. तर मी दीपकला म्हटलं. दीपक म्हणाला व्हेरी गुड, गो अहेड. दीपकने कधीच मला नाही म्हटले कुठल्याही गोष्टीला. आणि मग त्या मिसेस ग्लॅडरॅक्सच्या स्पर्धेत मी उतरले आणि बरेच राऊंड्स होते. 1 महिनाभर त्यांचं ट्रेनिंग होतं. आणि त्यावेळेस मी काम फार नव्हते करत, काय सिरियल नव्हती हातामध्ये. काय होतं, जेव्हा सिरियल असेल ना तेव्हा इतर गोष्टी काहीच करू नाही शकत. पण फिल्म करत असू किंवा ऍड्स वगैरे करत असू तर मग ते आपला वेळ असतो. 1 महिना मी तो काढला होता त्यांच्यासाठी. तर ते म्हणाले की
तर त्यांचं ट्रेनिंग वगैरे होतं, चालायचं, मग ग्रूमिंग आणि हे ते वगैरे सगळं होतं. आणि मी बघितलं, मी फिट होते, पण माझ्यापेक्षा इतर मुली खूप फिट होत्या. आणि वयोगट म्हणजे मी आय थिंक तेव्हा 30-32 का काहीतरी असेल किंवा 34 काहीतरी होते, आय थिंक सो, आय डोंट नो. पण त्या मुली तर 24-25 वर्षाच्या पण होत्या. मिसेस ग्लॅडरेस चुडा घालून आलेल्या. म्हटलं ही वेगळीच एक कॉम्पिटिशन. म्हटलं तर यांच्याबरोबर मला उभं राहावं लागणार आहे. म्हणजे मिसेसच फक्त टॅग होता ना, नुकताच लग्न झालेल्या पण मुली आल्या होत्या. त्या 1-2 महिला होत्या, त्यांची 2-2, 3-3 मुलं होती आणि त्या 40-45 वर्षाच्या पण होत्या, म्हणजे माझ्यापेक्षा मोठ्याही होत्या. मी त्यांच्याकडे बघून मी थोडीशी इन्स्पायर होत होते. यांना तर काय, त्यांचं तर फिगर असणारच, त्यांच्याकडे बघून मी जास्त इन्स्पायर होत होते. आणि मी मग 15-20 दिवस खूप वर्कआउट केलं, डबल जॉगिंग, डबल एक्सरसाइज करून करून फिट व्हायचा प्रयत्न केला, अजून त्यांच्यासारखंच. आणि मग तिथे गेले तेव्हा मग तो एक किस्सा ऍक्च्युली असा आहे ना, रनर्स अप झाले. का रनर्स अप झाले? त्यांचा प्रश्नच असा होता की तुमच्या स्वप्नातला राजकुमार कोण आहे, नवरा सोडून. आता नवरा सोडून आणि असं समोर ऑडियन्स होता, ऑडियन्स मध्ये लाईट होता, समोर माझे मिस्टर बसलेले दीपक. आणि ऍक्च्युली माझ्या माइंडमध्ये मी असं, मला मनामध्ये कधी असं वाटत ह्याचा क्रश आहे, हा हिरो, हा हिरो. शशी कपूर आवडायचा एवढंच. हा, ते मी एवढीशी होते, त्याला क्रश मला शब्दही नाही माहिती. हा, म्हणजे कारण त्याला मी हार घातला होता. मी शाळेत जेव्हा मॉनिटर होते, 4-5 वर्षाची होते, मला उचलून घेतलं होतं कारण मी मॉनिटर होते आणि मी हार घातला होता. ते माझं आकर्षण त्याचं. शशी कपूर. हो, तुला बरंच आठवते रे बाबा. हा, सो पण तुम्ही क्रश न म्हणता येणार ना, तर म्हटलं क्रश असं मला कधीच वाटलं नाही की हा हिरो किती चांगला आहे, तो हे किती चांगला आहे, किंवा असं मी काही तो विचारही नव्हता केला की कुठल्या तरी आंतरराष्ट्रीय ह्याच्यातलं कोणीतरी मोठ्या माणसांचं नावं घ्यावं वगैरे. स्ट्रेट स्वप्नातला राजकुमार तर हात समोर बसल्या, नवऱ्याचं नाव घ्यायचं नाही. म्हटलं काय नाव घेऊ? म्हटलं नो, ऍक्च्युली इन माय ड्रीम्स ऑल्सो आय सी माय हजबंड ओनली अँड ही इज ओनली माय राजकुमार, असं म्हणून मी त्यांना उत्तर दिलं. त्यांना ते आवडलं नाही, बाद झाली जवळपास, म्हणून मी बाद झाले. नाही तर मला वाटत होतं की मी जिंकेन पहिल्या 3 मध्ये तर नक्कीच, पहिल्या 3 मध्ये. हा, पण आता तू हे म्हणते मी दीपकजींशी कमिटमेंट वगैरे, बरोबर आहे, पण आता जो आपल्या इंडस्ट्रीमध्ये ट्रेंड आहे किंवा थोडासा समाजामध्ये पण आहे, लग्न करायचं नाही, लग्न केल्यानंतर घटस्फोटाचं वाढतं प्रमाण, नाहीतर मूल नको, अशा 3 गोष्टी आपल्याला ना आता सतत कानावर येत आहेत. तुला काय वाटतं? कारण आता तू बघ, आज बॉबी 20-21 वर्षाचा झाला, तू पालन पोषणाचा अनुभव घेतला, त्याचाही तू आनंद, मला आठवतं एक मुलाखत आपण त्याच्यावर पण गेलेली की तुझं आई होणं. पण आता या मुलींना जे वाटतं याकडे तू काय कसं बघते? मी एक सांगू, मला वाटतं की आपल्या उलट ना फिल्म इंडस्ट्रीमध्ये ना बरेचसे कपल्स आता लग्न करतायत, जे एकत्र राहतात, एकत्र कामं करतायत. म्हणजे मोठी कपल म्हटलं राहतात आणि मग लग्न करतात. म्हणजे मोठी कपल्स म्हटलं तर दीपिका रणवीर मोठं उदाहरण, रणबीर कपूर, आलिया भट्ट, विराट कोहली, अनुष्का, हे सगळे म्हणजे कपल्स होत आहेत, मुलंही होत आहेत, ते मुलांनाही आता प्रमोट करतायत इंस्टाग्रामवर आणि याच्यावर वगैरे. तर मला वाटतं की आता मराठीकडे जरा बघितलं तर मराठीमध्ये पण आता आत्ताच परवा मला कळलं, म्हणजे आता ह्याच्यात योगिता आहे आपल्या बिग बॉसला, तिचं लग्न तिच्या को ऍक्टर बरोबर झालं. तर आता ना इंडस्ट्रीपेक्षा ना इंडस्ट्रीच्या बाहेरची लोक जे कॉर्पोरेट थिंकिंगची आहेत, नोकरीवाले आहेत ना, ते काहीतरी जास्तच इंडिपेंडंट झाले आहेत आणि त्यांना असं लग्न ह्या संस्थेवर विश्वास नाहीये किंवा मुलं म्हणजे जबाबदारी वाढते, असं एक नवीन एक त्यांचा थॉट प्रोसेस सुरू झालाय. मग ते पेट्स ठेवतात आपल्याकडे, तर पेट्स मुलांबरोबर ठेवणं फारच उत्तम, कारण मुलांना पण एक कंपॅशन, अफेक्शन निर्माण होतं आणि वेगळं रिलेशन पेट्स बरोबर असतं. पण मुलं नको म्हणून पेट्स ठेवणं हे एक ट्रेंड हल्ली सुरू झालंय. ते मला जरा खटकतंय, कारण शेवटी काय ही एक होण्याचा जो आनंद असतो, ही सृष्टी आहे, हे नेचर आहे. आणि थोडं मी असं जुन्या विचारांची नाहीये, हे परंपरा आहे, प्रॅक्टिकल आहे. म्हणजे कुठं चाललेत, जर आता तुम्ही नाही, आता एक माझ्या बरोबर को ऍक्टर आहेत, त्या 80 वर्षाच्या आहेत रे, आणि त्यांनी लग्न नाही केलंय आणि त्यांनी आजच्या काळात आता किती भाऊ बहीण किती कोण सांभाळणार, प्रत्येकाचे आपापले संसार असतात. तर त्या
आता काल म्हणजे मला त्या मुलीसारखं मानतात, तर मला विचारत होत्या की तू मग जेवण बनवणं किती देते तिला, किंवा माझ्या पाठीसाली दुखतं मी आता ठेवेन एक बाई. म्हणजे ते तर बिचारी एकटी झाली आहे ना. अरे पण 40 नंतरच प्रॉब्लेम येतात, हे तू 80 म्हणते. हा, सपोर्ट सिस्टम कसा आपण स्वतःची आर्मी डेव्हलप करायची असते. करेक्ट. आपली फॅमिली आपली आर्मी आपल्याला प्रोटेक्ट करते. आपण उंच गेलो खालती पडलो सगळीकडनं आपली फॅमिली आपल्याला प्रोटेक्ट करते. आपली फॅमिली आपल्या बरोबर असलीच पाहिजे. आणि आपण क्रिएट केलेली फॅमिली अजून उत्तम. आई बाबा आपल्याला सांभाळून आपल्याला मोठं केलंय, आई बाबांचं काळजी आपण घ्यायची असतेच, पण आपली घेऊन पुढे जाऊन कोणीतरी काळजी घेतली पाहिजे ना. त्यासाठी आपण आपली आर्मी क्रिएट केली पाहिजे. तर मला लग्न संस्था मुलं बाळ असणं ह्याच्यावर खूप विश्वास आहे आणि मला वाटतं की ते नैतिक गरज आहे, ती करावी माणसांनी, सगळ्यांनीच असावं. कारण एकाकीपणे ना जास्त खातं. हो डेफिनेटली. जे 40 नंतर जे एकाकीपणे येतं म्हणजे तुम्ही फ्रस्ट्रेट होण्याची शक्यता असते. ऑफकोर्स. कारण किती पण ते लोकांनी बोल्ड असं इमेज दाखवलं ना, अरे मला काय मजा नाही येत, मला नकोय कोणी, मला माझे स्पेस पाहिजे, हे किती बोललं ना तरी कधीतरी तो माणूस स्वतःशी बोलणारच असा की अरे काहीतरी टाइमात करायला पाहिजे होतं आपण. मला असं वाटतंय. बरोबर, माझी विचारसरणी आहे. उलट चांगली आहे, पॉझिटिव्ह आहे आणि प्रोग्रेसिव्ह पण आहे. हो हो. आणि कमिटमेंटचा एक किस्सा सांगतो, एक आठवण करून देतो. तुला आठवते बाबा जेव्हा गेले तेव्हा तू तिकडे स्टेजवर, ती आठवण सांग. बापरे, ते तर कठीण होतं. म्हणजे माझी बहीण फ्लाईट एअर होस्टेस आहे, वैशाली. आणि ती आम्ही आलटून पालटून, कधी ती रात्रभर राहत होती, मग दिवसभर मी राहते. मग असं माझं शूटिंग, तिचं फ्लाईंग, असं आम्ही ऍडजस्ट करत होतो. आम्ही दोघी इकडे होतो आणि मोठी बहीण कॅनडाला असते, त्यामुळे आम्ही दोघी मिळून डॅडींचं हॉस्पिटलायझेशन सांभाळत होतो. नाहीतर घरी तर ती असतेच, पण हॉस्पिटलायझेशन आम्ही दोघी सांभाळत होतो. आणि ती म्हणाली की तू येतेस ना, मी आता जाते, लंडनची फ्लाईट आहे. आणि डॅडी पण म्हणाले की हां जा तू, लंडनची फ्लाईट आहे ना, जा, कधी येशील? तर ती म्हणाली माझी 2 दिवसांची फ्लाईट आहे, तर तेवढं 2 दिवस जाऊ का? अरे तर मी कॅन्सल करते, मी नाही जात फ्लाईटला. तर ते वेळा अरे वेडी आहेस का? मी एकदम ठणठणी झालोय. आणि त्यांचे रिपोर्ट ओके होते, म्हणजे खूप प्रगती नव्हती झाली. ते त्यांच्या लंग प्रॉब्लेम्सचा जो झाला होता, श्वास घ्यायचा प्रॉब्लेम झाला होता, पण स्टेबल होते ते. तर त्या कॉन्फिडन्सने ते बोलले नाही तू जा. आणि माझं शूटिंग मी रात्रभर करत होते, एक हॉरर सिरियल काहीतरी करत होते मी तेव्हा नेमकी. रोज रात्री मी शूटिंग करत होते. आणि ते पण होतं विरारच्या कुठल्या तरी मस्जिदच्या एरियामध्ये होतं शूटिंग. तर तिकडे शूटिंग करून मी रात्रभर इकडे येत होते. सकाळी 7ला ते झालं की इकडे येत होते. मग सकाळी 7ला पोहोचून डॅडीना भेटून वगैरे मी त्यांना म्हटलं नाही, घरी जाऊन आंघोळ करून परत येते, 1-2 तासात येते मी परत. हो जा. ते पेपर वाचत होते. आणि मी घरी पोचले तर मला फोन आला की अहो जरा लवकर येता का हॉस्पिटलला. आणि मला असं झालं की आता त्या वाक्यातून तुझ्या सिग्नल मिळाला. बापरे बाप. मग मी कशी स्ट्रॉंग होऊन पोचले हॉस्पिटलला. आणि ते मला जाऊ देत नव्हते आतमध्ये, ते ICU रूम होती वगैरे. तर त्यातून एक पेशंटची कोणीतरी रिलेटिव्ह बाहेर आली. म्हटलं काय चाललंय, मला नाही जाऊ देत आतमध्ये. आणि मी बघितलं ना, असं चालू होतं त्याचं, ते शॉक देतात ना हार्ट, तर ते त्यांचं चालू होतं. आणि ते मी म्हटलं ते माझे डॅडी आहेत का त्या ह्याचे, कारण ते मला आयडिया नव्हती, शिफ्ट करून ते काय चालू होती इमर्जन्सी त्यांची प्रोसेस. तर ते चालू होतं त्यांचं. आणि त्यानंतर एक 5 मिनिटानंतर ती डॉक्टर आली बाहेर आणि तिनं सांगितलं की वी आर सॉरी. आणि माझी जमीन अशी हल्ली होती, कारण माझे बाबा म्हणजे एकदम आधारस्तंभ माझा. आणि खूप गाईड केलं त्यांनी मला माझ्या आयुष्यामध्ये. प्रत्येक म्हणजे माझं करिअर सुरू त्यांच्यामुळे झालं. आणि ऑफकोर्स आईने साथ दिली डेफिनेटली. आई तर माझ्या बरोबर असायची शूटिंग, पण त्यांचंही खूप योगदान होतं माझ्या करिअरमध्ये, कॉन्फिडन्स बिल्ड करायला, पुश करायला. आणि लग्न सगळ्याच गोष्टीमध्ये म्हणजे त्यांनी नेहमीच सपोर्ट केला होता मला. सो ते झालं. मग त्याच दिवशी नेमका झीचा कार्यक्रम होता, झी गौरव पुरस्कार. आणि मला हे सगळे रिहर्सलला येतेस ना, मी आपलं सांगते हो येते. आणि त्याच्या आधी 1-2 दिवसही माझं रिहर्सलमध्ये लक्ष लागत नव्हतं, कारण मला इकडनं सोडून तिकडे जावं लागत होतं रिहर्सलला. पण मी सांगत नव्हते कोणाला की माझा असं प्रॉब्लेम चालू आहे. मला ते ना फार असं पब्लिक करायला आवडत नाही. मग तिथं गौरव पुरस्कारला पोचले आणि मी खूप शांत झाले. डॅडींनी मला सांगितलं होतं, मी म्हटलं डॅडी मी आज नाही करत, मी आज शो येणार आहे ना, शो होणार आहे, तुम्ही नाही करत. तर ते म्हणाले की नाही शो करायचा जाण्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं मला.
तर मी त्यांचे त्याचे शब्द मला लक्षात आले. म्हटलं ते तर म्हणाले होते शो करायचा आहे, कुठल्या ह्याने करू. मग ते सगळे जे बाकीचे त्यांना ह्याच्यात ठेवायचं होतं, मला आईस मॉर्कमध्ये ठेवायचं होतं वगैरे, कारण वैशू माझी धाकटी बहीण येणार होती, मोठ्या बहिणीचं पण येण्याचं चालू होतं. मग मी शोसाठी गेले आणि मी त्या लोकांना ते तिथूनही ते सांगते मी 5 पोचायचं चालेल का. सगळ्यांना 2 वाजता बोलवलं होतं. म्हटलं मी 5 पोचते हां, कारण मी आणि जड आहे ह्याने, मी सांगितलं पण नाही कोणाला काय झालं. तिथे गेले, मी तयार होत होते. तर निवेदिता आणि मी आम्ही एका व्हॅनमध्ये होतो. असं मध्ये जे डोर असतं त्याला म्हणाले अगं डोर आपण उघडं ठेवूया गं. म्हटलं अरे बापरे डोर उघडं ठेवते आता. ओके हा डोर उघडं ठेव. म्हटलं व्हॅनिटीच्या मध्ये दार असतं 2 केबिन्सच्या मध्ये. तर ती म्हणाली आपण दार उघडं ठेवूया, गप्पा मारता मारता आपण मेकअप करूया. आणि मला कसल्या गप्पा सुचतायत, मी आपली गप्प, ती बोलत राहते मी आपली गप्प. हो 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 मेकअप चालू आहे, इकडे थोडंसं पाणी काय माहिती डोळ्यात काय गेलं असं वगैरे चालू होतं माझ्या. आणि मॉनिटर समोर पण असे शांतपणे बसले होते. आमच्या ज्या टर्न येणार होता तिथं परफॉर्मन्सचा वगैरे, तर परफॉर्मन्स येणार होता त्याच्या आधी सचिनला अवॉर्ड मिळणार होता. तर सचिन दुरून बघत होता, मी शांत बसले. आणि मी अशी कधीच नसते, मी खूप गप्पिष्ट, लोकांची गप्पा मारणार, हसणार वगैरे, असं माझं लाईफ कम्प्लिटली फुल ऑफ लाईफ. तर असं त्याने लांबून केलं. म्हटलं काही नाही, तर नाही काहीतरी झालंय, असं जोरात तो बोला काहीतरी झालंय तुला. म्हटलं काहीच नाही, बोल. सांगितलं मी. म्हटलं डॅडी गेले आज. एकदम म्हणजे ते हे झाले, हल्ले ते. मग स्टेजवर जाऊन त्यांनी अनाऊन्स केलं की अच्छा, तरी तू म्हणजे कमिटमेंट पाळली. त्यांनी अनाऊन्स केलं की हा अवॉर्ड, तेव्हा त्यांना ह्याच्यासाठी आपल्या कट्ट्यावर काळजात घुसल्यासाठी अवॉर्ड मिळाला होता. तर त्यांनी अनाऊन्स केलं की मी हा अवॉर्ड तिला ट्रिब्यूटला देतो असं. तुझ्या करिअर मधला हा एक वेगळा क्षण, म्हणजे अशा असंख्य क्षण तू. हो, खूप हे असतात रे. म्हणजे आपण असं बोल्डली छानपैकी असं राहत असतो, हसत असतो, खेळत असतो, पण डेफिनेटली आतमध्ये कुठं ना कुठं काहीतरी गोष्टी असतात प्रत्येकाच्या लाईफमध्ये. म्हणजे कलाकारांच्या त्या काय होतं म्हणजे कलाकारांचा झगमगाट, ग्लॅमर दिसतं. खरंय. काय तुला सांगावं? नाही, लोकांनी ना थोडंसं मला वाटतं की कम्पॅशनेटली आणि पॅशनेटली पण बघितलं पाहिजे कलाकारांना. माणूस म्हणून प्रेम केलं पाहिजे, किंवा ह्यांचंही आयुष्य आपल्यासारखंच असतं. इमोशन्स डेफिनेटली त्यांनी असं केलं पाहिजे. म्हणजे असं ज्या हल्ली काही लोक असतात ना, ते स्वतःचा काय मोठेपणा दाखवायला असं म्हणतात की अरे इन ऍक्टर को देखो ना, बडी बडी गाडी आले की घुमते हैं वगैरे. हे जर असं जे भाषणामध्ये किंवा असं वगैरे बोलतात ना, त्यात दुःख होतं. असं वाटतं की यार आम्ही खूप मेहनत करतोय, प्रत्येक कलाकार. मग ते बच्चन साहेब असोत, आज इतक्या मोठ्या वयामध्ये ते केबीसी करतात आणि वक्तशीर. त्यांचं वलय एवढं मोठं काय आहे, ते तेव्हापासून आजपर्यंत तितक्याच ताकदीनं काम करतायत. मग तुम्ही असं कुठल्याही कलाकाराबद्दल काहीच नाही बोलू शकत की ते मोठ्या गाड्या घेऊन फिरतायत, अरे त्यांनी हे केलं ते केलं. ते मेहनत आहे, तेवढीच चिकाटीनं काम केलं, त्याला जोड आहे मेहनतीची. डेफिनेटली. आणि अर्थात नशीबही जोरावर पाहिजे, कारण प्रत्येक जण मेहनत करतं असं नाही म्हणणार, पण जे पण मेहनत करतं त्याला यश मिळतंच असंही नाही होत. त्यामुळे कधी यश मिळतं, कधी अपयश मिळतं. म्हणजे माझ्याही स्लॅक टाइम्स असतात माझ्याही आयुष्यामध्ये, की कधी कधी कामच नसतं 5-6 महिने. असं मला वाटतं की अरे बापरे आता काय झालं, लोक विसरली की काय, इंडस्ट्रीतले लोक विसरले की काय मला. असंही असतं. वेळ अप्स अँड डाऊन्स प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. मला वाटते पण जे थोडेसे जॉब करतात त्यांना जास्त सिक्युरिटी असते की बाबा पूर्ण पगार मिळणार आहे, ती एक शाश्वती असते. म्हणजे तुझं पण फ्रीलान्सिंग आहे, तुलाही तेच आहे, सॉलिड तुझी पण मेहनत असते. आणि किती तू म्हणजे आता आज पूर्ण दिवस त्या तिथे ज्युरीला होतास, आज तिथे संध्याकाळी माझ्याशी तितक्याच ऍक्टिव्हली गप्पा मारतोय, करायलाच पाहिजे. इट इज डेफिनेटली कमेंडेबल. नाही, आपली मेहनत भरपूर आहे जी दिसत नाही. बरं, अगदी तुला सुरुवातीला रशियन गर्ल हा काय किस्सा आहे? काय झालं, दादरला छबिलदास शाळेमध्ये रिहर्सल आमच्या त्या दुर्गाझाली गौरीची असायची. आणि त्याच्यानंतर तिथं काय झालं, माझं असं फोरहेड मोठं होतं, त्या साधनाकट होता. साधनाकट माझं असायचं कायम शाळेमध्ये असेपर्यंत. आणि त्यानंतर ते जास्त वाढलं की मी ते क्लिप्स लावायचे. इथे क्लिप लावलं की त्याचं स्क्वेअर फोरहेड दिसायचं, की ते फॉरेनर वाटायचे. मी डायरेक्ट पांढरी आणि असं स्क्वेअर फोरहेड.
आणि इथून अशी छोटीशी केस आलेली, इथे लांब सिल्की केस होते माझे. तर सगळे म्हणायचे ही तर रशियन दिसते, ही रशियन दिसते. मग फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला तर तोच टॅग थोडासा पुढे आला अजून, ही रशियन दिसते, रशियन. मनात म्हटलं रशियन दिसते म्हणून मला कमी रोल नका देऊ. हो असं होऊ शकतं. हो, कारण तेच झालं ना, ग्लॅमर इमेजच पडली ना माझी. फार सिरियसली नव्हते घेत, फार क्वचित चांगल्या डायरेक्टर्सनी मला चांगले रोल्सला कास्ट करू शकले. सगळ्यांना तो कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास केला, किंवा बाळाचोबा ब्रह्मचारी केला, किंवा आता तर अलीकडे हे सगळे चांगले आता नारबाची वाडी झालं, किंवा क्लासमेट्स झालं, हे सगळे आता दर्जेदार सिनेमांमध्ये मला वेगवेगळ्या भूमिका मिळाल्या. जीवन संध्यामध्ये वेगळी भूमिका, खैरलांजीच्या माथ्यावर तर म्हणजे मी त्यांना तेच म्हणते, तुम्ही मला बघून कसं काय रोल देताय, मी करणार पण तुम्ही मला कसं काय दिला. नाही मॅडम, मला तुमच्यामध्ये वाटतं काहीतरी आहे, शार्प फीचर्स आणि हे ते. मग त्याच्यासाठी पण मी केवढी तयार व्हायचे, दलित महिला मला दिसण्यासाठी खूप तयार होऊन मी प्रॉपर दलित महिलेचं त्यात निभावलं मी ते कॅरेक्टर. सो बेसिकली हेच होतं की ग्लॅम डॉल असलं ते पहिलं इमेज, लोकांना रशियन इमेज ती बसली होती लोकांच्या माइंडमध्ये. बरं, तू इथे आनंदनगर मध्ये राहायला आली, तुझ्या घराजवळच गौरी कुंज, किशोर कुमारचा बंगला. म्हणजे तू आली त्याला किशोर कुमार आपल्यात नव्हते, पण लीना चंदावरकरजी, अमित कुमार, आणि आता तर तिकडे विराट कोहली आणि अनुष्का शर्माचं हॉटेल. याबद्दल काय सांगशील, जे तुझ्या जवळ आलेत ते आता तसं वेगळ्या? डेफिनेटली. नाही, आधी कसं मी तर बाळबोध वळणातूनच वरती आले, म्हणजे आई बाबा ब्राह्मण, आणि घरामध्ये पण एकदम संस्कार, म्हणजे वेळेत झोपणं, वेळेत खाणं पिणं, जे पण आहे ते काम. 7च्या आत तर नव्हतं माझ्यासाठी. नाही, 7च्या आत घरात नाही. वेळेत म्हणजे कसं की टाइमपास नाही करायचा, म्हणजे उगाच टीव्ही बघत नाही बसायचं, उगाच फोनवर गप्पा नाही मारत बसायच्या, हे टाइमपास नाही. जे करतात ते कामाचं स्वरूप असलं पाहिजे त्याला काहीतरी असं. तर तशा ह्याच्यात मी इकडे आले, तर इकडे खूपच एकदम मस्तीवाला ऍटमॉस्फिअर. इकडे हे किशोर कुमारचा बंगला आणि जुहू बीच. मेन तर मला जुहू बीचचं आकर्षण की कमाल आहे. आता मी रोज याच्या इथे वॉकला जाऊ शकते, आणि आमचं ते होतंय, मी आणि दीपक ज्या मी रोज वॉकला पण जात होतो. तर असं म्हणजे एकूण वातावरण खूप छान आणि असं ग्लॅमरस असं मला वाटलं. फराह खान आणि हे इथे राहायला होते. करेक्ट आहे. ही पूर्ण गल्ली ना, या गल्लीत खूप लोक स्टुडिओ लिंकचं, मिथुन चक्रवर्ती सुरुवातीला इकडे राहिले होते, शक्ती कपूर इथे राहिले होते, नंतर आपले तेज सप्रू वगैरे सगळे इथे राहिले होते. सो आहे ही लेन तर खूप छान आणि पॉप्युलर आहे, फेमस आहे इंडस्ट्रीमध्ये. येस किशोर कुमार गांगुली आणि जुहू बीच समोर. त्यामुळे ते एक मस्तच मला वातावरण वाटलं, आणि मला असं खुल्लं जास्त वाटलं. येस, नक्कीच मजा आली मला इकडे येऊन. तर किशोरी, आता ना बघ, माझ्या हातामध्ये काही फोटो आहेत. ह्या फोटो बघून तुला काही आठवणी सांगायच्या? छान आठवणी आहेत, पण तू NS वैद्य डायरेक्टर, अलका कुबल, हे आय थिंक राम रहीम किंवा धुमाकूळ पिक्चर कोल्हापूर मधलं. ऍक्च्युली आम्ही चौघही होतो, त्यांच्या 3 फिल्म्स मध्ये होतो, गोडबोले साहेबांच्या. चौघही असायचो, त्यामुळे मला लक्षात येणं कुठला एक्झॅक्टली हा सिनेमा आहे. पण येस, आलेलो कोल्हापूरला, मी काढलेला फोटो आहे, माझ्या छोटा कॅमेरा होता त्यावेळेला. पण मस्त आहे रे, अजून छान टिकलाय, व्हेरी नाईस. आता मध्यंतरीचे तर फोटोग्राफ असे सगळे पुसट व्हायला लागले, पण मस्त आहे. आणि याच्यात धुमाकूळमध्ये आम्ही धुमाकूळच घातला होता. काय आठवण सांग एखादी? प्रशांत आहे, विजय पहिल्यांदा माझ्या बरोबर हिरो म्हणून होता याच्यामध्ये. विजयच होता माझा हिरो, विजय माझा हिरो होता. आणि गाण्यामध्ये वगैरे मजा मस्ती चालत होती याची, डान्स बिन्स करणं किंवा काय वगैरे एकूण. आणि प्रशांत बरोबर मी आधी केलं होतं काम, सगळीकडे बोंबाबोंब मध्ये केलं होतं म्हणा, किंवा अजून पण काही ना काहीतरी केले होते फिल्म्स त्याच्याबरोबर. एक होतं आनंदी आनंद, त्याच्यात केलं होतं काम त्याच्याबरोबर. अलका बरोबर आय थिंक माहेरची साडीच्या आधीचा हा सिनेमा असणार आहे.
ह्याच्यात आय थिंक बाळाचे वा ब्रह्मचारी मध्ये मी तिच्यावर काम केलं, त्यानंतर धुमाकूळ पिक्चर झालेला आहे. हा येस येस येस. नाही आमची सगळ्यांची मैत्री जाम मस्त होती आणि सगळे खवय्ये होते, त्यामुळे मजा यायची. आमच्या लंच ब्रेक म्हणजे सेलिब्रेशन. अरे वा. हा म्हणजे आणि कोल्हापूरमध्ये ते माईचं केटरिंग असायचं. हा तर त्या मेथीची भाजी, मला वाटतं येस येस येस, मेथीची भाजी आणि मटण बनवायच्या, त्या उत्कृष्ट मटण बनवायच्या. आणि रस्सा, पांढरा रस्सा, कमाल कमाल जेवण. तिथं मी ऍक्च्युली जेवायला शिकले, म्हणजे कसं असं स्वादिष्ट कसं व्हायचं ते कोल्हापूरमध्ये शिकले. ऍब्सोल्युटली. आणि आम्ही मग संध्याकाळी फिरायला जायचो, मग ते बावड्याची मिसळ खायचो कोल्हापूरला वगैरे. अरे वा. हो. आणि पूर्वी काय माहिती एवढं शूटिंग नसायचं, म्हणजे वेळ संध्याकाळ झाली की बंद व्हायचं, संपायचं शूटिंग आमचं. त्यामुळे संध्याकाळी आम्ही फिरायला जायचो. काय करायचं तर हा पेरिना आईस्क्रीम असायचं तेव्हाचं, जे आता सोळंकी झालंय. पेरिना आईस्क्रीम खायचो. फालुदा त्यांचा, हा फालुदा, बावड्याची मिसळ. देवीच्या मंदिरात आम्ही जायचो बऱ्यापैकी, म्हणजे रोज जायचा प्रयत्न करायचो शूटिंगच्या आधी नंतर. असं देवीच्या मंदिरात महालक्ष्मीला जायचो आम्ही. तर खूप धमाल. कोल्हापूर म्हणजे माझं असं काय म्हणतात ते सिनेमासृष्टीचं माहेर घर. हो खरं. त्यामुळे मलाही तेच वाटतं, कारण पूर्वीचे हे जे सिनेमे होते ना, 15 दिवस मुंबईत शूटिंग असायचं, 15 दिवस कोल्हापूरला असायचं. त्यामुळे ऑलमोस्ट 6 महिने वर्षातले आम्ही तिकडे असायचो. आणि ते एक हॉटेल होतं ज्याच्यामध्ये सगळे राहायचो आम्ही. त्याच्यामध्ये मजा धमाल असायची. तू कुठल्या रूमला असं टाइमपास असायचा तो पूर्ण. आणि वरती खालती सगळ्यांचे, कोणी कोणाच्या रूम मध्ये जाऊन जेवतायत, कुठे काय जेवतायत. जाम मजा. येस. चंगू मंगू ना, चंगू मंगू बरोबर आहे. सिनेमाची रिमेक होती. हा येस येस येस. तुमच्याकडे आठवण असणार, कारण लक्ष आणि अशोक सराफ दोघेही आहेत. हो, निवेदिता पण आहे. ह्याचाच तो एक किस्सा आहे की निवेदिताला गाडी चालवायची असते आणि अशोक आणि लक्षाला, तुम्ही हो म्हणताय का आमच्या प्रेमाला, नाहीतर आम्ही तुमच्या गाडी समोर जीव देऊ, असं होतं. आणि तेव्हा मी लहान होते, मला गाडी चालवायला शिकवलं नव्हतं, की शिकले पण नव्हते. हिनं चालवली ती गाडी निवेदिताने. हा. आणि आम्ही चालत होतो तर समोर ते दोघं झोपायलाच तयार नव्हते, घाबरून. जाम घाबरले होते. त्यांना अजिबात इच्छा नव्हती सीन करायची. अरे चेंज करा, काहीतरी शॉट चेंज करा. नाही असंच असणार. मग त्यांनी काहीतरी चिटिंग करून केला तो शेवटी शॉट. आणि याच्यातही असं होतं, खाली स्टूल ठेवलाय, आता याच्यात दिसत नाहीये स्टूल. स्टूलवर उभे आहेत का? हो, स्टूलवर उभे दोघंही. नाही तर आम्ही थोडे त्यांना असं उचलून बघू शकतो, पण ते त्यावेळेस ते स्टूल ठेवू का उचलणार असं वगैरे चेष्टा मस्करी चालायची. येस. फारच गोल्डन टाइम्स आहेत बाबा हे. खूप कमाल मेमरी. ह्याचे फोटोचे बरं स्कॅन करून जरा पाठव. आता हा फोटो सेशनचा अनुभव सांग एखादा. ओके. आता आहे आणखीन एखादा. हा फोटो सेशन ना, त्यावेळेस जाम चर्चेत होतं. कुठल्या काळी मी सांगते तुला, अराउंड 90 मध्ये 89-90 मध्ये खूप चर्चा असायची की फोटो सेशन कोणाबरोबर केलं, काय केलं. आणि हो चर्चा. येस. आणि माझं नशीब चांगलं की खूप चांगल्या फोटोग्राफर्स बरोबर माझं झालंय. गौतम राजाध्यक्ष, नंतर जगदीश माळी, व्हेरी गुड. आणि JP सिंघाल म्हणून एक होते, राज कपूरचे होते ते. असे खूप मोठ्या फोटोग्राफर्सने मला माझं फोटो सेशन केलं होतं. पण येस. आणि पंढरी दादांनी हा मेकअप केलेला आहे माझा. पंढरी दादा म्हणून पण एक मेकअप दादा, लेजंड. जुकर म्हटल्यानंतर नावालाच बोलले. येस येस येस. त्यांनी हा मेकअप केलेला आहे माझा. हा आय थिंक सुरेश देशमानेनी काढलेला फोटो मला वाटतंय. हा, तो पण फोटो सेशन करायचा, त्याच्या वेळेस काढलेला फोटो आहे. हे तू हिंदीत जाताना फोटो सेशन हे तुझं वेगळं एक केलं होतं. मला आठवते बॉम्ब ब्लास्टच्या वेळेला तू करेक्ट फोटो, विशेष फोटो सेशन केलं. येस येस येस. हो हो हो. आणि बॉम्ब ब्लास्टच्या सिनेमामध्ये माझं, मी डान्सर आहे, शिकलेली काय म्हणतात नृत्यांगना आहे, असंच होतं ना ते कॅरेक्टर. त्यामुळे माझ्या तिथे पोस्टरला पण त्यांना ते पाहिजे होतं, डान्सचे पोजेस आणि जम्प आणि असे वगैरे. ते महाकाली गुफा म्हणून आहे, तिथं जाऊन आम्ही ते फोटो सेशन केलं होतं गुफेच्या इकडे. छान त्याचं आउटडोर लोकेशन. येस येस. हे तर आमच्या ऐका दाजीबाचा फोटो आहे. हा तुझ्याकडे आला, मस्त फोटो आहे, कमाल.
नाही, मुक्ता बर्वे, प्रिया बापट. तू पुढच्या पिढी सोबत काम करत होती, त्यातला काय फरक, अगोदरची पिढी, नंतरची पिढी आणि आताची पिढी? आणि याच्यात मी प्रोड्युसर पण होते. हो, बघितलं जातं सिनेमा. नाही, याच्यात तर खूपच जबाबदारी होती. म्हणजे असं होतं की मी शॉट देण्याच्या आधी सायलेन्स ओरडायच्या, शॉट द्यायचे, टू इन वन होते. असोसिएट सारखी पण होते ना दीपकजींबरोबर, त्यामुळे मी जोरात ओरडायचे सायलेन्स, मग ते सगळे गप्पा ऍक्टिंग करायचं. कधी काही इतर गोष्टी कानामध्ये येऊन कोणीतरी सांगायचं की केटररने हे नाही दिलं, ते नाही दिलं, मग तेही हँडल करायचं. म्हणजे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये चालू होत्या. फुलवाने हा डान्स कोरिओग्राफी केले आणि आपल्या कमालिस्तानमध्ये याचा सेट लावला होता आपण. येस येस येस. आणि नंतरच्या पिढीतील कलाकारांची कसं जुळवून घेतलं? जुळून घेतलं मी ना मुक्ता बरोबर एकदा धोबी पछाड केलं होतं. करेक्ट. आणि प्रिया फर्स्ट टाइम काम करत होती माझ्या बरोबर, पण त्या ना मैत्रिणी सारख्याच होत्या. म्हणजे त्या दोघी एकमेकींवर धुडगूस घालायच्या, म्हणजे मस्ती करायच्या. आमचं ते फार्म हाऊस आहे ना, तिथं आमचं शूटिंग झालं होतं. तर त्याच्या बेडरूम मध्ये दोघी लिटरली कुस्ती करायच्या, म्हणजे मजा धमाल चालायची त्यांची. आणि अर्थात शॉर्टच्या वेळेस तर खूप सिरियसली चांगलं काम केलं. हा, पण एकूण स्क्रीनच्या मागे खूप मजा असायची. आणि ह्या ऐका दाजीबाच्या वेळेचा असा किस्सा आहे की आमचा केटरर पळाला होता, जो नंबर 1 केटरर मराठी इंडस्ट्रीचा मी सिलेक्ट करून नेला होता. तो पळाला होता. काय झालं होतं त्याचं माहित नाही, शेवटपर्यंत मला त्याचं गणित नाही कळलं काय झालं त्याला. आणि मला ऐनवेळी तेव्हा तर आमच्या तिथे नेटवर्क नव्हतं, मोबाईल आले होते पण नेटवर्क नव्हतं तेव्हा मोबाईल्सना त्या एरियामध्ये. तर पुण्यातून मग कसा बसा रात्री 1 वाजता लँडलाईनवरून फोन करून एक कोणी शेफ बोलवला आम्ही, आणि त्याला सांगितलं सकाळी 7:30ला सगळ्यांना नाश्ता मिळायला पाहिजे. मग तो सामग्री घेऊन आला. तिथे एका हॉटेलला आम्ही त्याचे सगळं सामान ठेवलं होतं त्या केटररचं. तिथं त्याने ते जेवण बनवलं आणि मग तो सकाळी 7:30ला सगळ्यांना नाश्ता मिळाला. कोणाला कळलंही नाही की काय झालं होतं रात्रीचं. म्हणजे हा त्या सिनेमाचा पण एक मोठा किस्सा आहे. आणि मी आणि दीपकजी लिटरली 1 वाजता झोपायचो, 4 वाजता उठायचो. म्हणजे 3 तासच जेमतेम मला झोप मिळायची, कारण दोघंही आम्ही हे होतो ना, टीम होती आमची. त्यामुळे सगळं हँडल करणं फार. एका अभिनेत्रीची ज्या निर्माती होते तेव्हा काय फरक पडतो? खूप खूप जबाबदाऱ्या असतात, खूप जबाबदाऱ्या असतात. आणि त्या जबाबदाऱ्या त्या प्रोजेक्ट पुरतं एन्जॉयबल असतात, कारण म्हणजे ॲडव्हेंचरस असतात. त्यामुळे आता काय चॅलेंज आहे, खूप 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 नवीन नवीन चॅलेंज. आणि काय होतं, आउटडोअरला गेलं ना की ऑलमोस्ट सगळे जावई असतात. प्रत्येकाची मर्जी प्रत्येकाला काही ना काहीतरी डिमांड असतात, प्रत्येकाचं काहीतरी असतं. ते आपण गोळाबेरीज करून सगळ्यांचं मिळून काहीतरी बेस्ट काय आपण करू शकतो ते आपण करायचं असतं, बॅलन्स काढायचं. येस येस येस. पण छान, म्हणजे ह्या सिनेमाचे पण अनुभव छान आहेत सगळेच. ऐका दाजीबाला मस्त टीम जुळून आली. याच्यात प्रसाद पण होता, शक्ती कपूर होता, काय कोण नव्हतं याच्यात. भरपूर मल्टीस्टार का सिनेमा ऐका दाजीबा. तुला मी अजून एक विशेष फोटो दाखवतो, ही विशेष आठवण आहे तुझी. बाळासाहेब ब्रह्मचारी का? हो, मुहूर्त. वाव, शांता पण त्याच्यात रुही तू कॉर्नर. येस, प्लीज हा फोटो तर मला पाहिजेच यार. वा, हा खऱ्या अर्थाने एक्सक्लुझिव्ह फोटो आहे. वा वा वा, कमाल आहे हा फोटो तर. व्हेरी नाईस. याची आठवण हा राजकमल मध्ये मुहूर्त झाला होता. येस येस येस, मुहूर्त झाला होता. आणि तेव्हा गिरीश बरोबर मी ऑलरेडी प्रेम करूया खुल्लम फुलामध्ये लॉन्च झाले होते म्हणा. आणि ट्युनिंग होतं त्याच्याबरोबर व्यवस्थित. आणि खूप आदर वाटायचा व्ही शांताराम यांच्याबद्दल, कारण त्यांनी एवढे ऐतिहासिक सिनेमे केलेत. म्हणजे ऐतिहासिक सिनेमा नाही, हा तेच म्हटलं, हिस्टॉरिकल सिनेमे केलेत, म्हणजे हिस्ट्रीवर अवलंबून नाही, इतिहास घडवलेला आहे सिनेमांनी त्यांच्या. त्यामुळे खूप आदर वाटायचा त्यांच्याबद्दल. मग मुखपटाच्या काळापासून चित्रपटसृष्टीत आहेत आणि एवढे ऍडव्हान्स सिनेमे, म्हणजे आजही ते सिनेमे तुम्हाला इतके जिवंत वाटतात ना. खूपच फ्युचरिस्टिक डायरेक्टर. आणि त्यांच्या तिथे मला ते राजकमलला जाणंच मला खूप असं हे वाटायचं की अरे वा, एकदम असं ऑनर वाटायचा की तिथं मी शूटिंग करते, तिथं सेट लागलेत. आणि किरण शांताराम ऑफकोर्स ते तर चांगलेच आहेत. सचिन तर त्यांच्या घरचाच एकदम ना, किरण शांताराम आणि सचिन, त्यामुळे ते आहेत खूप छान. हा, म्हणजे मराठी सिनेमाच्या इतिहासातला हा महत्वाचा फोटो ठरेल. येस येस येस, ऍब्सोल्युटली.
आणि मला खूप बरं वाटलं होतं मी या पिक्चरमध्ये आहे, बाळाच्या बाप ब्रह्मचारी, कारण हा एक मोठा सिनेमा बनणार होता. त्याची स्टोरी चांगली होती, त्यातले कॅरेक्टर्स आमचे, माझंही छान होतं कॅरेक्टर, आणि एक वेगळा छान सिनेमा होता. त्यामुळे बरं वाटलं होतं ह्याच्यात काम करून. काही काही पिक्चर आपल्या ह्याच्यातले असे असतात ना, फेदर इन द कॅप, त्यातला तो एक सिनेमा आहे. तुझा जीवन संध्या आता अलीकडे तो सिनेमा केला, म्हणजे खूप वर्ष मी आता चंगू मुंगीचा तू फोटो बघितला अशोक सर, मग आता अशोक सराबरोबर काम करताना कसं वाटलं? अशोक त्याच्यामध्ये जे फायर तेव्हा होतं ना तेच आजही आहे. कमालीचं त्याचं डेडिकेशन आहे आणि वक्तशीरपणा आहे आणि टीम स्पिरिट खूप आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तो कुठलाही सीन पडू देत नाही. तर असं नाहीये की सीन वाचला त्याचे डायलॉग वाचले असं नाहीये. हा चला बसा करूया, आपण बोलून घेतो, करून घेतो, कोण काय करतंय, कुठे कमी जास्त होतंय. म्हणजे तो इतका परफेक्ट गाईड आहे ना एका सिनेमासाठी ना, त्याचं सिनेमाला जोडून घेणं म्हणजे खूप ऑनरचं काम आहे. त्यानं कुठलाही सिनेमा करणं म्हणजे त्या सिनेमासाठी खूप चांगली गोष्ट आहे ती, कारण तो सिनेमा चांगलाच घडतो मग. कारण तो ना पडू देत नाही काही पण, त्यातलं सीन नाही पडू देत, आजूबाजूच्या गोष्टी नाही पडू देत, म्हणजे आणि तो इंटरफिअर पण नाही करत, पण त्या सीन मध्ये तो खूप इन्व्हॉल्व्ह होतो कुठल्याही सीन. इतक्या वर्षाच्या अशोक सरांनी ते जपले, म्हणजे नवीन पिढीने शिकण्यासारखं आहे. ॲब्सोल्युटली. म्हणजे आमचा दोघांचा एक सीन होता की त्याचं बोलणं, एक डायलॉग आहे की आता काय मी गेल्यावर मग तू सांभाळशील ना स्वतःला. तर माझा डायलॉग होता, तुम्ही कुठं जाणार आहात आणि मी बरी जाऊ देईन. काय आठवलं, बघितलंय सिनेमा? हा, इतका तो टचिंग डायलॉग होता. त्याने इतकं वेगळ्या रीतीने मला सांगितलं, तू असं बोलून बघ ना. म्हणजे मी माझ्या आईने बोलत होते, तुम्हाला तू असं बोलून बघ कसं वाटतंय. म्हणजे इतकं ते बारकाईनं गाईड करणं ना एकेका लाईनला. पण कधी कधी असं म्हणजे आपण समजा कुठेतरी भरकटलो तर तो परत तो म्हणतो की नाही ह्याच्या इथं हे जास्त सुटेबल आहे. आणि तो एवढा मोठा कलाकार आहे, त्याचं बोलणं कोण डावलते. किती पण तुम्ही मोठे झालात, मी आता मोठी झाली असेल पण त्याच्यासाठी मी लहानच आहे. त्यामुळे मी त्याचं ते ऐकलं आणि मी ते केलं. ते इतकं गोड दिसलंय ना त्याच्यात, म्हणजे लाडानं करायचंय. मी इमोशनली घेतलं होतं की तुम्ही कुठं जाणार आहात आणि मी बरी जाऊ देईन, असं मी इमोशनली घेतलं होतं. तो म्हणाला नाही लाडाने घेऊन बघ बरं. मग त्याच्यात ना एक वेगळी भावना आली, वेगळे इमोशन्स आले, खूप छान इमोशन आले. म्हणजे तो सिनेमा तर घडणं फार गरजेचं होतं. मला खूप आनंद झाला की मी अशोक बरोबर परत काम करतेय आणि तो उचलला लोकांनी, आवडला लोकांना, खूप आवडला. मोठमोठ्या लोकांचं सांगितलं तसं मला कॉल्स आले वगैरे, आणि अवॉर्डही मला मिळाले कुठल्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये अवॉर्ड्समध्ये मिळाले. अवॉर्ड्स, बेस्ट ॲक्टर अवॉर्ड्स मिळाले मला. ठीक आहे, पण छान होता सिनेमा. मला अगेन दॅट्स अ फेदर इन माय कॅप. किशोरी, आता आपण रॅपिड फायर करतोय बघ. जुहू 1993 आणि आजचं. जुहू 93 मध्ये ना एवढं गजबजलेलं नव्हतं, आणि हफ्ताबंद जेव्हा 92 साली आला तेव्हा इथं त्यांनी दीपकने मार्केटचा सेट लावला होता. मोकळा रस्ता होता. त्या सेटला बघून इथल्या सगळ्या लोकांना आयडिया आली आणि ऍक्च्युली तर पुढे भाजी मार्केट खरं भाजी मार्केट खरं मार्केट तयार झालं इकडे. तर सिनेमाचा प्रभाव कसा कुठे असेल लोकांनी विचार केला, अरे हो ही गल्ली तर आपण वापरू शकतो छानपैकी. ओसाड असायची आधी जिथे जेव्हा मी शूटिंग केलं, पण आता ही गजबजली एकदमच. कमालिस्तान की चित्रनगरी? चित्रनगरी. अच्छा, फिल्म सिटी. येस येस. म्हणजे दादासाहेब फाळकेची चित्रनगरी म्हणतो आपण. जयप्रकाश. फिल्म सिटीला जातानाही खूप अभिमान वाटतो की आपण फिल्म सिटीमध्ये शूटिंग करतोय. वा. कारण फिल्म सिटी हे आता दुनियामध्ये त्याला बॉलिवूड म्हणतात, तर ते मेन हे आहे ना, घर आहे किंवा बेस आहे आपल्या फिल्म इंडस्ट्रीचा. म्हणून मला फिल्म सिटीत शूटिंग करायला फार आवडतं. शालिनी, जयप्रभा? शालिनी स्टुडिओमध्ये आमचं जास्त शूटिंग झालेलं आहे. जयप्रभामध्ये माझं कमी झालं होतं. शालिनी स्टुडिओमध्ये भरपूर सेट लागायचे आमचे, त्यामुळे मला वाटतं की येस, त्या तिथं मी ऍटलीस्ट एक 10-12 सिनेमे तर केले असतील. कोल्हापूरची एक चांगली आठवण. मेकअप रूम्स की व्हॅनिटी? मेकअप रूम. मला रूम्स आवडतात, व्हॅनिटी नाही आवडत, अशी हालत राहते. फॅशनेबल किंवा स्टायलिश अशी नाही आवडत? नाही, मेकअप रूम स्टायलिश करून घ्यायला मला आवडेल. अच्छा, आवडेल. हा, पण प्रायव्हसी जास्त मेकअप रूम मध्ये? मेकअप रूम मध्ये प्रायव्हसी असते. म्हणजे कसं की आपले वॉल्स पक्के असतात आणि हलत नाही गाडी.
व्हॅनिटी व्हॅन मध्ये काय होतं, हेअर ड्रेसर उतरली, मेकअप मॅन उतरला की आपण लायनर लावत असतो तर असं असं हलतं. त्यामुळे ते व्हॅनिटी कल्चर चांगलं आहे जिथं सोय नाहीये मेकअप रूम्सची, पण मेकअप रूम अदरवाईज मी जास्त प्रिफर करते. डबिंग की सिक्स साऊंड? डबिंग मध्ये थोडंसं इम्प्रूव्ह करायला मिळतं, पण सिरियल्स जेव्हा आम्ही करतो तेव्हा सिंग साऊंडच असतं, त्यामुळे ऍक्च्युली परफॉर्मन्स त्याच लेवलचा असतो. पण डबिंगमध्ये थोडंसं कधी आपण जर आजारी वगैरे असू, कधी कम ताकीदीचे असतो, तर फिल्म्ससाठी ते कायमस्वरूपी एक असतं ना, म्हणून ते फिल्म्सला डबिंग चांगलं वाटतं. सिंगल स्क्रीन थिएटर, मल्टिप्लेक्स, OTT? सिंगल स्क्रीनला जी शिट्टी मारण्याची मजा होती ना, ती वेगळी होती ऑडियन्सची. त्या ऑडियन्समध्ये जे आमचे प्रीमियर्स लागायचे ना, त्याची मजा वेगळी होती, धमाल यायची, कारण खूप उचलून धरायचं ऑडियन्स, सिम्पल ऑडियन्स होतं. आणि मल्टिप्लेक्समध्ये थोडंसं पॉपकॉर्न ऑडियन्स आहे, खूप म्हणजे लक्ष देतायत नाही देतायत असं वाटतं की एका हातात समोसा, एका हातात पेप्सी. पण सिंगल स्क्रीन थिएटर म्हणजे टाळ्या शिट्ट्या, ते उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा ऑडियन्सचा. एका दाजीबाची रुक्मिणी की येड्याची सावित्री कुलकर्णी? नाही, रुक्मिणी. येड्याची सावित्री कुलकर्णी वॉज जस्ट अ कॅमिओ, पण ते फारच डिप्रेसिंग कॅरेक्टर होतं. मी म्हणजे फार आनंदी निघत नव्हते तिथून. काय होतं, काही वेळेस ना कॅरेक्टर्स तुमच्यावर खूप हावी होतात. एक्झॅक्टली. तर ते हावी झाली होती ती माझ्यावरती. असं वाटायचं, बाप रे, इतकी डिप्रेसिंग, इतकी दुःखी बाई, असं व्हायचं मला ते. त्यापेक्षा मला ती हॅपी मी जशी आहे तशी रुक्मिणी मस्त. लिव्ह अँड लेट लिव्ह. आता मुलाखतीच्या या टप्प्यावर मला तू दीपकजींबद्दल आणि मुलाबद्दल असं काय सांगशील? दीपकजींचं फिल्म्स तर चालू आहेत. आता गन फाईल्स म्हणून एक आम्ही फिल्म करतोय, त्याच्यामध्ये बॉबी पण इंट्रोड्यूस होतोय. आणि पण अर्थात दीपकजींनी असं काही सांगितलं नाही की हाच सिनेमा तुला करायचा. आधी दीपकजींनी त्याला ओपन ठेवलेलं आहे की तुला जिथं अजून काही काम मिळतंय, तुझ्या मर्जीनं करायचं असेल तू करू शकतोस. आणि बॉबीचं कसं आहे, तो लहानपणापासून थिएटर ॲक्टर राहिला आहे. म्हणजे 4 वर्षाचा होता तेव्हापासूनच त्यानं वर्कशॉप्स केले आहेत, शाळेच्या नाटकांमध्ये काम करणं, पृथ्वी थिएटरला शोज करणं, जे चिल्ड्रन्स प्ले थिएटरला वगैरे, ते त्याने भरपूर केलं आहे. मिस्टर ग्लॅडरॅक्स झाला तो मोठा झाल्यावरती. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता एज्युकेशन तर त्याचं झालं, मग एज्युकेशन नंतर त्याला जॉबही मिळाला, पण जॉबमध्ये त्याचं मन रमलं नाही. मग त्याने खूप लोकांना असिस्ट केलं आहे, बऱ्याचशा डायरेक्टर्सना, कोरिओग्राफर्सना, एडिटर्सना, साऊंडला, सगळीकडे त्याने असिस्ट केलं आहे. त्यामुळे तो आता हाडाचा एक कलाकार झालेला आहे. त्यामुळे आता लेट्स सी त्याचं ओपनिंग कुठल्या माध्यमातून होतं आहे. एव्हरीथिंग इज ओपन. त्याचे चालू आहेत, कामं चालू आहेत त्याची सध्या. एकदा ते आले त्या लेवलला की मग मी त्याच्याबद्दल बोलणार. थँक्यू. तर ही होती किशोरी शहाणे वीज. म्हणजे अगदी आमचा पहिल्या सिनेमापासूनचा परिचय. म्हणजे आम्ही इचलकरंजीला शूटिंग कव्हरेजला आलो होतो, तेव्हा आपली पहिली भेट झाली. आणि आज ह्या मुलाखतीच्या निमित्ताने तुला मला वाटतं मी बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींवर बोलतं केलं आणि तोही दिलखुलासपणे मनमोकळेपणाने उत्तर दिलीस. आणि तुला सलाम तुझ्या त्या इतक्या मेमरी स्ट्रॉंग असल्याच्या. काही काही गोष्टी तुला आठवतात ज्या मला आठवत नाही. बरेच कलाकार मला सांगतात. आता ठीक आहे, आपला कामाचा भाग आहे. करेक्ट. तर हॅशटॅग ठाकूर विचारणार यामध्ये आमची पुढची पर्सनॅलिटी कोण असेल याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.